ओम श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय 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 राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महावीर सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावत्ता पूजितु देव श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पंचवटी परम प्रयाण श्रीराम सीता सह लक्ष्मण। अगस्तीसी करुणी नमन शीघ्र गमना ती केले। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान असणाऱ्या अगस्त्य ऋषींनी सांगितलं गेलं
प्रथम अगस्ती ऋषींना त्या ठिकाणी योग्य कुठं राहण्यासारखी जागा आहे, कुठं आम्ही असणार म्हणजे मुक्काम त्या ठिकाणी करावा असं प्रभू रामचंद्रांनी विचारलं गेलं. त्यानुसार अगस्ती ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं गेलं की पंचवटी हे असणारं पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी श्रेष्ठ असणारं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम त्या ठिकाणी करा असं सांगितल्याबरोबर असणारं त्या ठिकाणी राम लक्ष्मण सहित असणारी सीता माऊली आहे. त्या ठिकाणी अगस्ती ऋषीला असणारा साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी केला, नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि पंचवटीच्या ठिकाणी जाण्यासाठी गमन म्हणजे करू लागले. रम्य रमणीय गंगा तटी पंचक्रोशा पंचवटी उल्हास तिघांच्याही पोटी उठा उठी निघाली. मग असणाऱ्या अगस्ती ऋषी पासून 5 कोसाच्या अंतरावर म्हणजे असणारी पंचवटी आहे. त्या ठिकाणी अतिशय रमणीय मनाला रममान करणारा असं असणारं स्थळ आहे. त्या ठिकाणी असणारं दैदिप्यमान असणारं ठिकाण आहे आणि याच पंचवटीच्या ठिकाणी जाण्यासाठी राम लक्ष्मण सीता यांना अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. तिघांच्याही मनामध्ये अतिशय उल्हास त्या ठिकाणी आलेला आहे आणि तत्परतेने पंचवटीच्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ म्हणजे झाले. अरुणा वारुणा संगम प्राप्ती मीनली प्राची सरस्वती तीर्थ पावना त्रिजगती आवडे वस्ती श्रीरामा. आणि त्याच पंचवटीच्या ठिकाणी म्हणजे असणारा अरुणा आणि वरुणा नदीचा असणारा संगम आहे आणि त्याच संगमाला तिसरी असणारी सरस्वती म्हणजे त्या ठिकाणी आणि प्राप्त झालेली आहे. अतिशय त्रैलोक्यामध्ये त्रिजगतामध्ये पावन असणारं हे पंचवटीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आणि एवढी असणारी त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून असणारी पावनभूमी ही असणारी पंचवटी आहे आणि तिथं म्हणजे असणारे प्रभू रामचंद्राला राहण्यासाठी आवड म्हणजे निर्माण झाली. सुंदर आणि कपाळेश्वर दोही तिरी मनोहर तीर्थे पावना परिकर श्रीरामचंद्र रहिवास. मग पंचवटी ही अतिशय त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी वसलेली आहे. सुंदर असं असणारं कपालेश्वराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूला अतिशय त्या ठिकाणी जे तीरे आहेत त्या तीरावर मनमोहक दृश्य त्या ठिकाणी आहे. अतिशय पावन करणारं पवित्र असणारं तीर्थ म्हणजे त्या ठिकाणी आहे. तिथं अखंड असणाऱ्या तीर्थ यात्रा आणि त्या ठिकाणी घडतात. तिथं असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा रहिवास आणि त्या ठिकाणी म्हणले होत आहे. पद्मपुरी निशाचरा वसताती अति दुर्धरा तेणे वये वसनगर तीर्थ परिचार कुंटला. मग एवढं पावन तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी तीर्थयात्रेकरू असंख्य त्या ठिकाणी येत होते, परंतु हे असणारं पद्मपूर नावाचं असणारं गाव आहे, ठिकाण आहे. पण म्हणजे तीर्थयात्रा व्हायची सोडून म्हणजे तिथं असणारे तीर्थेकरू त्या ठिकाणी येत नाहीत, यात्रेकरू त्या ठिकाणी येत नाहीत. ही असणारी वस्ती अतिशय ओसाड म्हणजे त्या ठिकाणी पडलेली आहे. भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. ओस नगर त्या ठिकाणी आणि म्हणले पडलेला आहे. त्याच्यामुळे यात्रा ही भरणा यात्रेकरू ही तिथं त्या ठिकाणी येणं गेले, कारण त्या असणाऱ्या म्हणजे ठिकाणी राक्षसाचा रहिवास त्या ठिकाणी वाढला गेला. राक्षस अतिशय वाढू लागले. त्यांच्या भीतीमुळे यात्राही भरण्याचं म्हणजे त्या ठिकाणी आणि खुंटलं गेलं. त्रिशिराणी खरदूषणा ओस करुणिया जनस्थान राक्षस वसताती दुर्जना तीर्था कोणी जाऊ न शके. मग तिथं असणारा म्हणजे खर दूषण आणि त्रिशरा म्हणजे ही 3 बलाढ्य राक्षस आहे त्या ठिकाणी आणि ह्यांनी ही असणारी वस्ती म्हणजे त्या ठिकाणी आपलीशी करून घेतलेली आहे. पद्मपूर नावाची नगरी आहे आणि तिथं ह्या राक्षसांनी ती पद्मपूर म्हणजे आपल्याच ताब्यात त्या ठिकाणी घेतलं. जो कोणी तिथं येईल त्याला असणारा त्रास त्या ठिकाणी द्यायचा, म्हणून म्हणजे असणारं एकही तीर्थयात्रा करण्यासाठी यात्रेकरू म्हणजे त्या ठिकाणी आणि येईना गेलं. तेथे करावया वस्ती पंचवटी के सीतापती स्वयं धाडीला अगस्ती राक्षस घातकी श्रीराम. मग हाच मुख्य उद्देश असणाऱ्या अगस्ती ऋषीने मनाच्या ठिकाणी बांधला गेला आणि ही जी असणारी पद्मपुरी राक्षसांनी वेधलेली आहे, तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी, पण यात्रेकरूला यायला राक्षस मज्जाव त्या ठिकाणी करतात. म्हणून हा असणारा योगायोग असणाऱ्या अगस्ती ऋषींनी साधला
आणि याच असणाऱ्या पंचवाटिकेमध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेल्याबरोबर राक्षसाचा घात त्या ठिकाणी करतील आणि पद्मपुरी ही जी आहे ती राक्षस मुक्त त्या ठिकाणी करतील, हा उद्देश अगस्ती ऋषींनी मनामध्ये धरला आणि राक्षसांच्या कुळाचं निर्दलन करण्यासाठी प्रभू रामचंद्राला पंचवटी हे पद्मपुराचं ठिकाण आणि योग्य प्रकारे अगस्ती ऋषींनी म्हणजे सांगितलं. राक्षसांचे कुळ निर्दलन सगळं करीला रघुनंदन, या लागी पंचवटी स्थान दिदल नेमून अगस्तीने. राक्षस नाहीस त्या ठिकाणी करतील हा मनोदय त्या ठिकाणी केला. म्हणून म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या पंचवाटिकेच्या ठिकाणी आणि पद्मपुराच्या ठिकाणी म्हणजे मुक्काम करण्यासाठी म्हणजे जागा नेमून दिली. पंचवटी वनांतर श्रीराम चालिला सत्वर, पुढे जटायू रुद्र पर्वताकार देखील समोर श्रीरामे. मग असणारे राम लक्ष्मण सीता म्हणजे या असणाऱ्या पंचवटिकेच्या दिशेनं म्हणजे वनामध्ये त्या ठिकाणी चालू लागलेले आहे. अतिशय वेगानं मार्गक्रमण करत असताना पुढे एक असणारं दृश्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला दिसलं. पर्वता एवढा अप्पाडच्या दिप्पाड असणारा देह आहे आणि एक असणारं गिधाड आहे म्हणजे त्या ठिकाणी. हे गिधाड त्या ठिकाणी पडलेलं आणि प्रभू रामचंद्राच्या दृष्टीला समोर म्हणजे दिसलं. डोळ्या रक्त दगदगीत चांचवडे समसमित, हातावर राक्षस असे अद्भुत दोही निश्चित मानिला. मग प्रभू रामचंद्राने पाहिलं गेलं पर्वता एवढा देह आहे त्या ठिकाणी. डोळ्याकडे बघितलं अतिशय रक्तानं लाल झाले असावे अशा प्रकारचं डोळं लाल भडक त्या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय धारदार असणारी चोच आहे त्या ठिकाणी. तेव्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राने मनाच्या ठिकाणी विचार केला की आपण मार्गक्रमण करत चाललेलो आहे आणि आपल्या मार्गाचं रोधन करण्यासाठी हा असणारा बलाढ्य राक्षस या ठिकाणी असावा हा निश्चय प्रभू रामचंद्राने आणि मनाच्या ठिकाणी म्हणले केला. धनुष्य सज्जोनी मुष्टी दोघे चालिले जगत जेठी, रामे हा केला शौर्य दृष्टी बाणमुष्टी ओढी सज्जोनी. मग लगेच असणारा राक्षस हा मनोमन निश्चय त्या ठिकाणी केला आणि राक्षसाला मारण्याच्या उद्देशाने हातामध्ये असणारा धनुष्य सज्ज त्या ठिकाणी केला. धनुष्याला असणारा त्या ठिकाणी दोरीला बाण त्या ठिकाणी लावला आणि असणारं बाण लावून धनुष्य सज्ज करून प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता त्या ठिकाणी जाऊ लागले आणि शौर्य दृष्टीने समोर त्या ठिकाणी पाहू लागले की नक्की या राक्षसाचा अंत त्या ठिकाणी करायचा. म्हणून धनुष्याच्या दोरीला असणारा बाण त्या ठिकाणी लावला मार्गक्रमण करू लागले. राय साहे धरी धीरा रुद्र रूपी आतून निशाचर, मार्ग रोधीची अति दुर्धर पाणी सत्वर छेदिन. मग लगेच प्रभू रामचंद्रांनी बोलायला सुरुवात केली. हे असणाऱ्या गिधाडाच्या रूपामध्ये बसलेल्या राक्षसा ऐक म्हणजे मी असणारा प्रभू रामचंद्र आहे म्हणजे या ठिकाणी. तू असणारा पक्षाच्या रूपात या ठिकाणी बसलेला राक्षस आहे पण आता म्हणजे तुला त्या ठिकाणी ठेवीत नाही. तुला आता असणारा तुझा अंत म्हणजे त्या ठिकाणी करतो. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राने गर्जना म्हणजे केली. माझे सुटली या कुराडे तुझे पक्ष बळा बापुडे, केवुता परसीला माझा पुढे रणीरावकडे पाडीन. आणि माझ्या असणाऱ्या धनुष्याच्या पुढे तुझ्या अंगात किती बळ आहे ती बघू म्हणजे असणाऱ्या पक्षाच्या रूपात म्हणजे त्या ठिकाणी बसलेल्या राक्षसा तू कसा असणारा धीर त्या ठिकाणी धरतोय. माझ्या असणाऱ्या बाणापुढे कसा तुझा असणारा निभाव त्या ठिकाणी लागतो तेच म्हणजे आता बघतो. रुद्र रूपी तू येथे कोण मार्ग रोधवया काय कारण, समळ सांगावे निज कथन प्राण घेईना न बोलता. मग प्रभू रामचंद्रांनी बोलायला सुरुवात केली. या असणाऱ्या गिधाडाच्या रूपात बसलेल्या राक्षसा तू कोण आहे आणि हा असणारा मार्ग म्हणजे अडवण्याचं काय कारण आहे. म्हणजे तू ह्या आमच्या असणाऱ्या वाटेत म्हणजे का त्या ठिकाणी मार्ग रोधन त्या ठिकाणी करून बसला, कोण आहे कुठला आहे त्या ठिकाणी माहिती प्रभू रामचंद्रांनी विचारली गेली. आणि नाही सांगितलं तर तुझा म्हणजे न बोलताच म्हणजे गपचिप म्हणजे काटा आणि त्या ठिकाणी काढे. मी दशरथी श्री रघुनंदना सीता कांता बंधू लक्ष्मण, पंचवटी के करीतो गमन मार्ग रोधन का केले.
माझी मी माहिती सांगतो म्हणजे राक्षसा, मी असणाऱ्या अयोध्या नगरीचा राजा दशरथाचा मुलगा असणारा प्रभू रामचंद्र आहे. त्यांच्या बरोबर माझी असणारी पत्नी सीता माऊली आहे आणि माझा असणारा धाकला भाऊ लक्ष्मण. हे म्हणजे आम्ही वनामध्ये म्हणजे गमन करण्यासाठी आणि म्हणजे चाललेलो आहोत. ऐकोणी श्रीरामाचे वचन, जटायु घाली लोटांगण, दाशरथी रघुनंदन, तुझे महिमान मी जाणे. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं नाव म्हणली त्या असणाऱ्या गिधाडानं ऐकलं. त्याच वेळेस ते असणारं गिधाड ते होतं म्हणजे त्या ठिकाणी जटायू पक्षी होता आणि त्या जटायूनं प्रभू रामचंद्राचं नाव ऐकल्याबरोबर साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी रामाला घातला आणि असणारा जटायू पक्षी बोलू लागला, रामा तुमचा महिमा सांगण्याची गरज नाही, मी अगोदरच तुमचा असणारा महिमा त्या ठिकाणी जाणलेला आहे. राम कोण आहे, रामाच्या अंगात काय ताकद आहे, हे सर्व परिचय मला आणि त्या ठिकाणी म्हणले आहे. तुझे घ्यावया दर्शन, पंचवटी वन सेवन, करू येईला रघुनंदन, भोकाळ जाण मी तिष्ठत. मग रामा मला माहिती आहे म्हणली तुम्ही याच मार्गानं पंचवाटिकेमध्ये जाण्यासाठी म्हणली येणार आहोत, ही मला अगोदरच त्या ठिकाणी कळलेलं आहे. म्हणून म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं हा मनोमन असणारा इच्छा त्या ठिकाणी असणारी इच्छा त्या ठिकाणी धारण केलेली आहे. म्हणून म्हणजे तुम्ही कवा येताव काय येताव म्हणजे तुमच्या दर्शनाची आस माझ्या मनाला त्या ठिकाणी लागली. म्हणून म्हणजे इथं मार्गात म्हणले मी तुमची वाट बघत म्हणजे किती दिवस म्हणले बसलेलो आहे. तुझा पिता जाण दशरथ, युद्ध सखा माझा आप्त, स्वर्ग गेला इंद्र सायर्थ, नमुची घात जय केला. मग म्हणजे तुमचा असणारा वडील म्हणजे त्या ठिकाणी राजा दशरथ आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि राजा दशरथ म्हणजे असणारा म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी म्हणजे असणाऱ्या इंद्रदेवाला सहाय्य होण्यासाठी म्हणजे राजा दशरथ म्हणजे त्या ठिकाणी गेले होते आणि इंद्राला सहाय्य केलं. नमू दैत्याचा असणारा वध म्हणजे त्या ठिकाणी राजा दशरथाच्या सहाय्यामुळे म्हणजे इंद्राला त्या ठिकाणी करता आला. तो बी म्हणजे माझ्या परिचित असणारे दशरथ म्हणजे आहेत. मी आकाशी झरपणी जाणार, दैत्यांचे उडविले शिरस्त्राण, दशरथे विंदणीय बाण, दैत्य दारुण निर्दळीले. मग म्हणजे जे युद्धामध्ये असणारी दैत्य त्या ठिकाणी येत होती त्यांचं म्हणजे आकाशात म्हणजे भ्रमण करत असताना माझ्या पंखानं म्हणजे अनेक असणाऱ्या दैत्याची मुंडकी म्हणजे धारा वेगळी त्या ठिकाणी केलेली आहे आणि असणाऱ्या दैत्याचं मुंडकं म्हणजे असणाऱ्या राजा दशरथाने म्हणजे त्या ठिकाणी अनेक असणाऱ्या दैत्याचं म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे मुंडकी उडवलेली आहे. असणारा एक बाण सोडून म्हणजे अनेक दैत्य म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे मारलेले आहेत म्हणजे राजा दशरथाने. त्याचा तू तवा ज्येष्ठ सूत, पूर्ण ब्रह्मा श्री रघुनाथ, तुझी सेवा करावया येथ, आलो निश्चित श्रीरामा. आणि त्याच राजा दशरथाचा असणारा थोरला मुलगा म्हणजे तुम्ही असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहात आणि तुम्ही पूर्ण परब्रह्म स्वरूप असणारे प्रभू रामचंद्र आहेत हे मला म्हणजे त्या ठिकाणी जाणे. म्हणून म्हणजे असणारी तुमची सेवा म्हणजे माझ्या हातून त्या ठिकाणी घडावी, तुमचं असणारं कार्य माझ्या हातून त्या ठिकाणी घडावं म्हणून म्हणजे मी इथं म्हणजे त्या ठिकाणी बसलेलो आहे आणि आज तुमचं असणारं दर्शन म्हणजे मला त्या ठिकाणी आणि घडलं गेलं. तू स्वामी मी तुझा दास, दृढ मानावा विश्वास, मजन बनावे राक्षस, माझा वंश कशपी. म्हणून स्वामी वर्या तुम्ही माझे असणारे स्वामी आहात आणि मी तुमचा असणारा दास आहे त्या ठिकाणी. हे जे मी बोलतो ते आपण म्हणजे मनाच्या ठिकाणी दृढ निश्चय म्हणजे त्या ठिकाणी करावा. माझं बोलणं म्हणजे खोटं त्या ठिकाणी समजू नये. मला राक्षस म्हणू नका म्हणजे त्या ठिकाणी. मी असणारा जटायू नावाचा पक्षी आहे त्या ठिकाणी आणि मी असणाऱ्या कश्यप वंशामध्ये जन्माला आलेलो असणारा जटायू आहे, याच्यावर विश्वास म्हणजे तुम्ही ठेवा. काश्यप वंशी माझी उत्पत्ती, त्या काश्यपाची वंश स्थिती, मी सांगेन श्री रघुपती, विश्वासार्थी माझी. मग असणाऱ्या कश्यप वंशामध्ये माझा असणारा जन्म म्हणजे त्या ठिकाणी झालेला आहे. मग हा कश्यप वंश कोण आहे, कोण कोण असणाऱ्या वंशामध्ये म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आलेले आहे
ही मी म्हणजे सगळी माहिती म्हणजे त्या ठिकाणी मी सांगतो. माझ्यावर असणारा विश्वास म्हणजे त्या ठिकाणी धरा. तू माझ्या मनाची राक्षस मी राक्षस नव्हे गा कश्यप वंश माझी वंशावळी बहुवस सावकाश अवधारी. मग रामा तुम्ही मला असणारा राक्षस म्हणजे त्या ठिकाणी समजू लागला. तर म्हणजे मी राक्षस नाही, मी असणाऱ्या कश्यप वंशाचा आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे माझी असणारी कश्यप वंशावळी म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी सांगतो. सावकाश रीतीने म्हणजे ऐका. मनुपासावा उत्पत्ती जाणा क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण वर्गड ही सृष्टी कश्यपी जाणा तेही लक्षण ऐक तू. आणि सर्वप्रथम म्हणजे असणाऱ्या मनुपासून म्हणजे असणारी उत्पत्ती म्हणजे अनेक त्या ठिकाणी उत्पत्ती झालेली आहे. त्यापैकी असणारा म्हणजे त्या ठिकाणी क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे आणि ब्राह्मण आहे. ही म्हणजे असणारी म्हणजे त्या ठिकाणी मनुपासून म्हणजे असणारी म्हणजे उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि हीच असणारी म्हणजे वर करणे असणारी सृष्टी जी आहे ही सृष्टी म्हणजे असणाऱ्या कश्यपानं म्हणजे त्या ठिकाणी आणि निर्माण म्हणजे झालेली आहे. बरोबर आहे ना? अजून झाली त्याचं पुढच्या ओळीत. आदिती पासवा झाले देव दितीचे दैत्य धनुचे दानव मनुपासून झाले मानव मानवी वैभव मनुचे. आणि या सृष्टीमध्ये जी म्हणजे असणारी वरकड म्हणजे उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे कश्यपापासून. ती म्हणजे असणारी कश्यपाची असणारी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी असणारी आदिती. आणि आदिती पासून असणारे देव म्हणजे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि दुसरी असणारी पत्नी दिती तिच्यापासून असणार दैत्य आणि दानव म्हणजे त्या ठिकाणी निर्माण म्हणजे झाले. धनुपासून दानव आणि असणाऱ्या मनुपासून म्हणजे मानव निर्माण झालेले आहेत. स्वसे पासावा रुद्रोत्पत्ती जे का रुद्रगण रुद्रानुवर्ती भद्रे पासावा गंधर्व जन्मती ते गायन गाती अतिमधुर. आणि असणारा म्हणजे स्वयपासून म्हणजे स्वसेपासून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या रुद्राची निर्मिती झाली. जे रुद्रगण आहेत ते रुद्रगण म्हणजे असणाऱ्या स्वसेपासून निर्माण झालेले आहेत. आणि भद्रेपासून असणाऱ्या गंधर्वाची असणारी म्हणजे त्या ठिकाणी उत्पत्ती झालेली आहे. जे सुस्वर असणारं गायन म्हणजे त्या ठिकाणी करतात त्या गंधर्वाची उत्पत्ती आणि म्हणजे त्या ठिकाणी भद्रेपासून झालेली आहे. उभय संध्या मैथुन स्थिती येथ राक्षसा जन्म प्राप्ती या लागी संधे पासाव उत्पत्ती ज्ञाते बोलती राक्षसांची. आणि संधेपासून म्हणजे असणाऱ्या राक्षसाचा जन्म म्हणजे त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून म्हणजे अतिशय ज्ञानी लोक म्हणजे त्या ठिकाणी असणारी संधेपासून म्हणजे राक्षसांची उत्पत्ती झाली हे म्हणजे सांगतात. जे वेदशास्त्रीय उत्पत्ती जे वेदशास्त्रीय उत्पत्ती वादी ब्राह्मण निर्भीत स्थिती ते ब्राह्मण द्वेषी ब्रह्म राक्षस होती जाण निश्चिती श्रीरामा. आणि जे असणारे म्हणजे त्या ठिकाणी वेदशास्त्राला म्हणजे त्या ठिकाणी जे ब्राह्मण मंडळी वेदशास्त्राची निर्वचना त्या ठिकाणी करतात, वेदाला म्हणजे नावं त्या ठिकाणी ठेवतात, ते ब्राह्मण द्वेषी असणारी म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्म राक्षस म्हणजे त्या ठिकाणी होतात असं सांगू लागले. रावणा ब्रह्म राक्षस पण व्हावय हेची कारण तेन शतसहस्र वेद विभागुण ऋषी सज्जन निर्मितले. मग म्हणजे त्याला मूळ कारण असणारा राजा रावण आहे. म्हणजे ह्या राजा रावणानं म्हणजे असणारे वेदाचे म्हणजे अनेक असणारे म्हणजे 100,000 म्हणजे असणारे भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि असणारे जे सज्ञान ऋषी मंडळी होती त्या ऋषी मंडळीची असणारी निर्भत्सना म्हणजे राजा रावणानं आणि त्या ठिकाणी म्हणजे केली गेली. ज्ञानगर्वाची अतिघाती ब्रह्मद्वेषाच्या अतियुक्ती ब्रह्म राक्षसत्वाची प्राप्ती जाण निश्चिती श्रीरामा. मग राजा रावणाला वाटायचं म्हणजे माझ्यासारखा असणारा ज्ञानी कोणच नाही त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या वेदाचे सुद्धा म्हणजे भाग आपल्या असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्या ठिकाणी पाळले गेले. आणि असणाऱ्या ब्राह्मणांचा द्वेष त्या ठिकाणी करू लागला. आणि म्हणून म्हणजे असणाऱ्या ब्रह्म राक्षस म्हणजे असणाऱ्या राजा रावणाला प्राप्त म्हणजे त्या ठिकाणी झालं. म्हणून म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाचा द्वेष करणारा म्हणजे ब्राह्म राक्षस आणि त्या ठिकाणी म्हणजे होतो. क्रोधवशे पासाव देख सिंह व्याघ्र वराहदिक मृग ससे वृक जंबुक गौरादी अनेक श्वा
श्वापदे झाली आणि असणाऱ्या क्रोधवशेपासून म्हणजे त्या ठिकाणी असणारं वाघ सिंह असणारं म्हणजे त्या ठिकाणी अस्वल मृग जे असणारं कोल्हाय यांची असणारी म्हणजे त्या ठिकाणी आणि उत्पत्ती झाली. सोपं आहे की नुसतं सांगायचं. क्रोधवशे पासाव देख सिंह व्याघ्र वराधिक मृग ससे वृक जंबुक गौरादी अनेक श्वापदे झाली. असो पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण सांगतात. या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान जटायूची आणि प्रभू रामचंद्राची भेट झालेली आहे. नाशिकच्या पंचवटीच्या ठिकाणी झालेली आहे. परत जाताना माघारी रामलिंगच्या ठिकाणी भेट होणार आहे. हे रामलिंग जटायूचा उद्धार केलेलं ठिकाण आहे प्रभू रामचंद्राने. मग जटायू आपला विश्वास पटावं, मी जटायू पक्षी आहे, मी राक्षस नाही, हा विश्वास प्रभू रामचंद्राला पटावा म्हणून असणारे आपली वंशावळ सांगू लागले मी कुणाचा आहे. अशा प्रकारचं जटायू पक्षी सांगू लागलेले आहेत. सांगता सांगता म्हणू लागलेले आहेत मी कश्यप ऋषीचे असणाऱ्या वंशातील आहे. कश्यप ऋषीला 13 पत्न्या होत्या. 13 पैकी त्याच्यातली एक असणारी आता सांगितलं गेलं क्रोधवशी आहे. त्या क्रोधवशीपासून म्हणजे असणाऱ्या जी हिंस्रपणे आहेत, सिंह आहे, वाघ आहे, कोल्हा आहे, हे असणारे प्राणी झाले. त्याच्यानंतर जी का गौरा आहे तिच्यापासून हरिण झालं, ससे झाले, वाघ झाले, जंबूक झाले म्हणजे कोल्हे. अशा प्रकारची 13 पत्न्यापासून ही सृष्टी सर्व निर्माण झाली. याची माहिती प्रभू रामचंद्राला तो जटायू पक्षी सांगू लागला. वारणी पासावा उत्पत्ती जन्म पावला ऐरावती गज दिग्गजांची प्रसूती जाण निश्चिती तिचेणी. जी वारणी नावची असणारी कश्यप ऋषीची पत्नी होती त्या पत्नीपासून म्हणले असणारा ऐरावत हत्ती आहे म्हणजे इंद्रदेवाचं वाहन आहे ते ऐरावत रत्न थोर. ऐरावत नावचा हत्ती त्याच्यापासून जेवढी जी काय हत्ती आहेत ते हत्ती वारण्यापासून निर्माण झाले म्हणतात. शरमेचे ज्येष्ठ सूत श्याम शबल यमाचे दूत श्वान मार्जरादी समस्त तिच्याने होत श्रीराम. ऐका प्रभू रामचंद्र. त्याच्यानंतर शर्मा नावची कश्यप ऋषीची पत्नी आहे तिच्यापासून म्हणले असणारा श्याम सबल असणारे उंदीर अनेक प्रकारचे जे काय पाळीव प्राणी आपण त्याच्यातले धरतो मांजर कुत्रे ही सगळं ते सगळं असणारा किंवा यमाची जी काही दूत आहेत यमराजे आहेत ते सर्व असणारे तिच्यापासून निर्मिती झाली म्हणतात. मृते पासावा बहुवसा विद्याधरा किन्नर किं पुरुष तरस्वी दुर्धर स्वसा बळे गहिस गरिष्ठ. गर्विष्ठ असणारे अतिशय बळाने असणारे अहंकारी असणारे असे जे काही किन्नर आहेत ती म्हणजे असणाऱ्या. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे असणारे गणगंधर्व आहेत. हे सर्वचे सर्व असणारे म्हणजे वृत्तेपासून निर्माण झाले. अशी वृत्ता नावची एक असणारी पत्नी होती कश्यप ऋषीची. तिच्यापासून ह्यांची निर्मिती झाली. जगळे पासावा जाणा वने उपवने कंटकी विपिन विरुद्ध गवल्ली औषधी तृणा दुर्धर्वना ते व्याली. त्याच्यानंतर जी काय जागळे आहे ह्या जागळीपासून म्हणजे असणारे काटेरी जेवढी वनस्पती आहेत औषधी वनस्पती असेल 18 भार वनस्पती आहेत. त्या 18 भार वनस्पतीची तिच्यापासून निर्मिती झाली म्हणजे तिने त्या वनस्पतीला वेलीला जन्माला घातलं. उत्पत्ती सुरभिपासना तेथे जन्मली कामधेन गाई बैला अधिकरणा उत्पत्ती स्थान पशूंचे. त्याच्यानंतर जी सुरभी नावची त्यांची पत्नी आहे तिच्यापासून कामधेनू गायची निर्मिती झाली. जेवढी जी काय असणार आहे म्हैस असेल बैल असेल गाय असेल सर्वचे सर्व पशूची उत्पत्ती तिच्यापासून झाली म्हणतात. वडवे पासावा अश्वसंभूती उच्च श्रवा स्वर्ग संपत्ती श्यामकर्णादी नाना जाती अश्वोत्पत्ती तिचेनी. बडवे नावची असणारी त्यांची पत्नी तिच्यापासून म्हणजे असणाऱ्या घोड्यांनी जन्म जेव्हा घोड्यांना जन्म झाला स्वर्गाची संपत्ती म्हणजे उच्च श्रव नावचे घोडे त्या घोड्यांना सुद्धा हिनच जन्म दिला म्हणतात. तिचे ठाई दुर्धर भारवाहक खरोष्ट्र जन्म पावले अपर वेसर खरा संयोगे. तिच्यापासूनच म्हणजे असणारा त्या वडव्यापासूनच म्हणजे बहार वाहणारे गाढव आहेत बैल आहेत असे नव असणारे खेचर आहेत अशा प्रकारची गाढव आहे ती हे तिच्यापासून निर्मिती झाली तिच्यापासून जन्माला आली म्हणतात. रुद्रीशेनी धृतराष्ट्री शुकी क्रौंची आयशा पंचनारी पक्षी जन्मले यांच्या उदरी मत्स्यादी मगरी जळचरे. गिधड आहेत म्हणजे असणारे घाड आहेत म्हणजे तिच्या ह्या धृतराष्ट्रीपासून जन्माला सुख असणारे अनेक प्रकारचे जे काय
प्राणी चोचीचे असणारे पशु पक्षी आहेत. हे पशु पक्षी म्हणले असणारा तिच्या जठराच्या ठिकाणी जन्माला आले असं ही द्रष्टरास्ती तिचं नाव आहे. रुद्रे पासावा गीत पघार उलुक वागुळा पार गंड भैरवादी दुर्धर अति क्रूर प्रसवली. ही जी काय गृध्री नावची जी काय त्यांची पत्नी होती तिच्यापासून म्हणले असणार गिधड झालं, घार झाली, घुबड झालं, त्याच्यानंतर वटवा गोळ अशा पक्ष्यांना तिनं जन्म दिला. शेणी पासावा जन्मले देख शेण तित्तीर लावक कपता कोकिळ कुकुट काक सरळ बेडूक जन्मले. जी शेण नावची त्यांची पत्नी होती तिच्यापासून म्हणले असणार तितर, कपत पक्षी, कोकिळा, कोंबडी अशा प्रकारचं असणारा सरड्या बेडूक तिच्या पासून जन्माला आले. जन्मला क्रौंचीच्या उदरी डोकं टिटवी कांकणधारी भोरड्या जन्मल्या घुमरी अहोरात्री किळकिळती. त्याच्यानंतर असणारी जी काय क्रौंच नावची त्यांची जी काय पत्नी होती त्या क्रौंच नावच्या पत्नीकडून अहोरात्री किळकिळणाऱ्या भोरड्या आहेत त्या. आपण त्या पक्ष्यांची नाव आहे ती ढोक पक्षी आहे, टिवटिवी आहे, अशा प्रकारचे पक्षी तिच्या पोटाच्या ठिकाणी जन्माला आले. सुखी पासावा शुक सारिका चाप भारद्वाज मयूर देखा चिड्या काळ चिड्या पिंपळा बोलला भविष्योत्तरी. शुक नावची त्यांची पत्नी होती तिच्यापासून शुक, साळुंकी अशा प्रकारच्या असणाऱ्या पिंगळा, पुढचं भविष्य सांगणारा अशा प्रकारचे अनेक पक्षी तिच्या कोटी जन्माला आले. धृतराष्ट्राचे पुत्र चौक हंसबक कारंडक चकोराणी चक्रवाक मत्स्यादी अनेक. तिला असणारे 4 पुत्र झाले. हंसबक झाला, करंडक झालं, चकोर पक्षी झालं म्हणजे अशा प्रकारच्या मासे पण तिच्या पोटाला जन्माला आले. वाचा अनेक काळ कर्कोटक भुजंग शेषवासुकी नाना नाग पाताळ पन्नग ते कद्रुपासन अनेक प्रकारचे असणारे नाग जन्माला आले, साप जन्माला आले, शेष आले, ते सर्वचे सर्व पाताळात राहू लागले. कश्यप पासावा सुरासुर कश्यप पासावा नर किन्नर कश्यप पासावा चराचर सृष्टी समग्र कश्यपापासून सर्व चराचर हलणारा न हलणारा सजीव निर्जीव सर्वचे सर्व कश्यपापासून स्त्री पुरुष पशु पक्षी निर्माण झाले म्हणतात. जे का जन्मले उद्बीज ते हे कश्यपाचे निज बीज दुधर तेजा कश्यप. दुर्धर असं महाभयानक तेच कश्यप ऋषी जवळ होतं. बरोबर रामचंद्र त्या कश्यप ऋषीने म्हणले असणारे चारी खाणी माणसाला जन्माला घातलं म्हणले असणार जी उद्बीज आहे, अंडज आहे, श्वेदेज आहे आणि जरायुध आहे. ही चारी खाणे. आता तुम्ही म्हणता हे असणार अंडज काय, अंड्यापासून जन्माला नाही, ती बी जन्माला घातली. श्वेदेज म्हणजे घामापासून जन्माला आली. बरं का तुम्ही म्हणता घामापासून काय जन्मत असते का, वालिका घामापासून जन्मात. डोक्यात जास्त असणारा घामवर लागेल बघा, वालिका झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर असणारा जरायुज असणाऱ्या जरायुज पासून असणारा स्त्री पुरुष नरमादी असली की त्याच्यापासून असणारा माणसाचा जरायुज झाला. आणि त्याच्यानंतर उद्बीज आहेत. काही असणारे झाड आहेत ती उद्बीज दुसऱ्याने खाल्लेलं बीज सांडल्याशिवाय ती झाडं उगवत नाही. ती वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल अशा प्रकारची त्याला उद्बीज म्हणतात. अशी 4 खाणी कश्यप ऋषी पासून निर्मिती झाली म्हणतात. जे जे भासे चराचर ते ते कश्यपी चरित्र परम पवित्र श्रीराम. परम पवित्र असणारा प्रभू रामचंद्र सर्व सृष्टी कश्यप ऋषी पासून आहे. चराचर हलणार ना हलणार, खेचर आकाश मार्गाने, भूचर पृथ्वी तलावरचं, जलचर पाण्यातलं सर्वच्या सर्व कश्यप ऋषीने तयार केलेलं आहे म्हणले. ज्याचे नाठवे कुलगोत्र त्यांनी कश्यप लावित ते तत्काळी होती पुनीत जगी विख्यात कश्यप. हो बरोबर रामचंद्र ह्या जगाच्या ठिकाणी प्रसिद्ध असणारे कश्यप ऋषी आहे. ज्याला म्हणलं का नाही कुठल्या गोत्रात नाही आठवलं की कश्यप ऋषीच्या गोत्रात आहे म्हणून सांगायचं, विषय मिटला. जे कश्यपी लागला तो मुक्तीच्या घरासी वा 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 वा. मुक्ती मुक्तीचा दादूला वाखाणीला कश्यप. ज्याला का जे असणारा कश्यप ऋषीच आहे म्हणलं की पवित्र झाला, पावन झाला, नव त्याच्या कुळाचाही उद्धार होईल म्हणजे एवढंच नाही म्हणले असणार त्याच्या घरी 4 मुक्त्या राबतात म्हणले. सृष्टीचा करता सृष्टीचा हरता एवढी कश्यपाची सत्ता या लागे मुक्तीचा दाता जाण तत्वता कश्यप. प्रभू रामचंद्र कश्यप ऋषीला म्हणले असणारा मुक्तीचा दाता बी आणि मुक्तीचा असणारा मुक्तीला या दाता म्हणतात. मुक्तीचा म्हणजे असणार का कश्यपच निर्मिती करतात.
आणि कश्यप ऋषी संपवून टाकतात म्हणले. म्हणून असणारा कश्यप ऋषी जगाच्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्र जटायू सांगू लागले, कश्यपी सृष्टी वर्णी ऐसा वक्ता नाही कोणी, मी बोलिलो सकळोनी क्षमा सज्जनी प्रभू करा. रामचंद्र काय सांगायचं, ह्या कश्यप ऋषीच्या सृष्टीची जर असणाऱ्या निर्मितीची कथा सांगायची म्हणले तर भल्या भल्यांना असणारं जमत नाही म्हणले. पण प्रभू रामचंद्र तुमच्या कृपा आशीर्वादाने मी थोडक्यात तुम्हाला सांगितली, नाहीतर भरपूर कश्यप ऋषीच्या असणाऱ्या सृष्टीचं वर्णन आहे म्हणले असणार. त्या कश्यपाचा मीना तू जटायू नामे विख्यातू, ऐक माझा वृत्तांतू समूळ साध्यंतू सांगेन. ऐका प्रभू रामचंद्र, त्या कश्यप ऋषीचा नातू आहे आणि माझं नाव जटायू आहे. मग आता माझाही जन्म कसा झाला तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगतो, ऐका. कश्यपासी भौत पत्नी मुख्य आदिती दिती दणी, चौथी माझ्या पित्याची जननी विनत नामी पतिव्रता. कश्यप ऋषीला भरपूर पत्नी, त्याच्यात फक्त 13 सांगितलेले, 13 पत्नी कश्यप ऋषीला आहेत. त्याच्यात मुख्य असणारे कोण आहेत, दिती आदिती. आणि माझ्या वडिलाची असणारी पत्नी आहे तिचं नाव आहे विनिता, आणि ही असणाऱ्या मुख्य आहेत त्याची माहिती तुम्हाला सांगतो, ऐका. विनतेचे दोघे कुमार अरुण आणि गरुड सुपुत्र, भगवत वजनी अति पवित्र त्यांचे चरित्र अवधारी. आणि त्या विनितीला म्हणले असणारे 2 मुलं झाली. त्याच्यातला एक असणारा अरुण आहे, दुसरा एक असणारा गरुड आहे. अरुण कुठं आहे, सूर्याच्या रथाच्या असणारा सारथी आहे. म्हणून पहिल्यांदा अरुण उदय झाला उठा, पहिल्यांदा अरुण येतो मग सूर्यदेव येतो. मग असा एक अरुण आहे आणि असणारा दुसरा गरुड आहे. काय शूरवीर पराक्रमी पोर असतील. गरुड दुसरं कोण आहे, भगवंताचं वाहन आहे, भगवंत त्याच्यावर बसतात आणि इकडून तिकडे जातात. अशा प्रकारचं गरुड आणि गरुड आणि असणारा अरुण अशी ही भगवत भजनी, भगवंताचं भजन म्हणजे सेवा करणारी, भगवंताची सेवा करणारी, नामस्मरण करणारी, चिंतन करणारी अशी अतिशय पावन पवित्र त्या दोघांचं चरित्र ऐका म्हणले. अरुण रविरथी सावधान गरुड श्री विष्णूचे वाहन, गरुडाची ख्याती अतिगण अमृत हिरण आणिता. ऐका प्रभू रामचंद्र, अरुण हसणारा सूर्यदेवाच्या रथावर सारथ्य म्हणून काम करतोय, गरुड हा भगवंताचं वाहन म्हणून काम करतोय म्हणले. पण काय सांगायचं प्रभू रामचंद्र, आपल्या आईची मुक्तता करण्याची, आईची सेवा करण्यासाठी गरुडाने म्हणले पाताळाच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि भला मोठा अमृताचा कलश आणला. अतिशय गोड कथा आहे म्हणले ती. गरुडे जाणूनी आपण का केले अमृत हरण, ऐसे पुसता श्री रघुनंदन समूळ कथन जटायू वदे. मग म्हणले गरुडने आईचे असणार आईसाठी आईची सेवा म्हणून अमृत आणलं. मग प्रभू रामचंद्राने विचारला, अहो जटायूजी का आणलं त्या गरुडीने अमृत, काय केलं त्याच्या आईनं, काय त्याला सांगितलं, काय पराक्रम केला, कशासाठी अमृत आणलं त्याची जरा समोर माहिती आम्हाला सांगा की. मग असणार जटायू पक्षी म्हणले प्रभू रामचंद्र सांगतो, ऐका. वनिता कद्रू दोघी सवती, सवती मत्सरांच्या छळनोक्ती, कद्रू पुसे विनते प्रती सूर्याचे रथी वारू कैसे. एक दिवशी विनिता आणि कद्रू दोघी बागेमध्ये बसलेले आहेत. पण सवती आहेत दोघं बरं का, 13 पत्नी म्हणजे सवतीच झाले की, सवती आहेत म्हणजे दोघे. बसल्या बसल्या सवती मस्तर वाढला, हेवा देवा असतोच, ती तवापासून आलेला ती सांगतात सवती मस्तरचं बरं का. मग हेवा देवा करता करता उग बसल्या बसल्या उगच म्हणले असणारे कद्रू म्हणले, विनिता सूर्याचं रथ आहे म्हण, चांगला आहे म्हण. आणि त्या सूर्याच्या रथाला घोडे कसले बरं, निळे आहेत का पांढरे आहेत. वनिता म्हणे वारू जवळ, कद्रू म्हणे वारू सुनीळ, बोलता बोलता वाढले सळ, पैजेचा प्रबळ आपण केला. वनिता म्हणले पांढरे आहेत आणि कद्रू म्हणले निळे आहेत. आता बोलता बोलता दोघीचं लागलं की झटापटी. नाही मी म्हणते पांढरे, ते म्हणते काळे, निळे काळे म्हणतात. लव सिरीज म्हणली, दोघीत शर्यत लागली, काय लागली वाचा. कद्रू म्हणे श्वेत वारू जरी, तरी घडा घेऊन या शिरी, दिव्य सहस्र वर्षावरी पाणी तुझ्या घरी वाहिन. कद्रू म्हणू लागली, जर तू म्हणते ना पांढरे आहेत, पांढरे जर घोडे असले, तुझं जर खरं झालं
तर मी हजारो वर्षे तुझ्या घरी म्हणले असणार कोळ्याचं काम करीन. कोळी कळलं ना, पाणी भरायचं, डोक्यावरनं पाणी हिरवून आणेन आणि तुझ्या घरी तेवढं लागतं, तुझ्या लेकरा बाळाला कशाला पाणी लागेल तुझ्या घरी तेवढं पाणी मी पुरवते, अशी कदरू म्हणू लागली. व विनता बोले ते काळी ते वारुवांची प्रभाणी ते मी घेऊन गागरी चुंबळी दिव्या दशमेळी जळदासी तुझी. मग ती पण काय म्हणू लागली, तू म्हणते ना निळा आहे, हो घोडं जर निळा असलं तर मी सुद्धा हजारो वर्ष तुझ्या घरी डोक्यावर चुंबळ, त्याच्यावर घागर, घागरीत पाणी, असं तुझ्या घरी बी मी हजारो वर्ष पाणी भरल, अशी शर्यत दोघींची लागली. दोघींचे परमप्रमाण भाषा बंदे केला पण कद्रूने करावया छळना कपट संपूर्ण मांडिले. मग दोघांची शर्यत लागलीच की. शपथ घेऊन द्यायचं बघा शर्यत, तू माझी तू शर्यत द्यायची आपण म्हणतो, आणि पुन्हा शर्यत नाही कपट करायचं म्हणलं आबाळाला खरा ठेकाणा ना आमची शपथ नाही ना ती. मग म्हणले असणार दोघीत प्रमाण ठेवलं, शपथपूर्वक दोघीच्या दोघी बोलल्या म्हणले असणार बघूच म्हणले, बघू म्हणल्या बरोबर असणार कदरून म्हणले शर्यत जिंकायची, कपट काहीतरी करायचं, छळ काहीतरी करायचा. पण आता कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहतच नसतं. मग असणार ती कपट करायला निघाली. आता काय कपट करती ऐका. श्री गणेशाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. तुम्ही 100 पर्यंत वाचा, कोणाही बसतील तिकडे 75 80. वारूने सांगितले विनितेची श्वेत वारू सूर्यास्तकाशी, त्याचा अतिविश्वास होती ती विकल्प मनासी असेना. मग अरुण सांगते, सहज आईने विचारलं विनीताने, अरुण सांग बरं सूर्याच्या रथाचे घोडे कसले? ती म्हणली आई पांढऱ्याच आहेत. पांढरे आहेत म्हणला, पांढऱ्यात म्हणला. विश्वास पटला की आईला वाटतं पोरग खरं बोलते, पांढरे आहेत म्हणला. म्हणून तिने दटावून शर्यत लावली. लावती शर्यत, पोरग काय खरं बोलतो रोज सारते म्हणजे पोराला माहिती पांढरे आहेत, म्हणून त्या विनीताने म्हणल्या शर्यत लावली. कद्रू मत कद्रू सरपते कुसे सूर्य रथासी वारू कैसे ते सांगती शुभ्रवेसी. मग कद्रू मानसे अति दुःखी. मग कद्रूनं आपल्या पोराला विचारलं, कद्रूची पोरं साप नाग. मग तर कद्रूने विचारलं, बाळांनो सूर्याच्या रथाचे घोडे कसले? ती म्हणजे आई पांढरा आहे. आता म्हणजे झालं का, आता मला पाणी व्हावं लागेल म्हणजे तिच्या इथं. अतिशय दुःखी झाली, तळमळायला लागली, पोरांना काय म्हणू लागली, पुत्राशी सांगे पणाची थोरी दिव्य सहस्र वर्षेवरी. मी दासी झाले विनिते घरी जळ परिचारी दळसा दासी. मग पोरांना सांगू लागले, सापांना म्हणू लागले ती कद्रू. मिटलं म्हणजे पोरांना आता माझं म्हणजे तुम्हाला तुमची व्यवस्था करा, तुमच्या भाकरी कालवणाची तुमचे तुम्ही म्हणले असणारे. आता बघा म्हणजे मला काम लागलं म्हणले असणार. त्या विनीता बरोबर मी शर्यत लावली. सूर्याच्या रथाचं घोडं जर पांढरा असलं तर हजारो वर्ष मी त्याच्या घरी पाणी भरणार आहे म्हणले. आता उद्यापासून माझ्या डोक्यावर चुंबळ, चुंबळीवर घागरे आणि घागरीत पाणी, रोज तिच्या घरी मला असणार आता पाणी व्हावं लागणार. पोरांना आता माझं कसं होणार? न कळिता निज निर्धारू त्वा का नेमिले निळे वारू. करिता सवती मत्सर मत्सरे दस्तरू भोग आला. पोरं म्हणू लागले, आधी विचाराय काय झालं आम्हाला, मग तो घोडं पांढरा आहेत का निळायचं आधी बघितलं नाही आणि काय नाही. बाजारात तुरीन भटभट निला मारी, म्हैस पाण्यातच आहे तवर सौदा कशाला म्हणजे करायला लागली आहे तू म्हणजे कशाला घोटाळा केला. घोडा आम्हाला विचार, आम्ही सांगितलं होतं का तुला पांढरा येतं बरं, पण आम्हाला आधी विचारतं मग शर्यत लावायची म्हणले. लय सौती मत्सर तुझ्या डोक्यात म्हणले असणार. भोग म्हणले त्याची फळं म्हणले आता तुला भोगावाच लागणार असं पोरं बोलू लागली. विनिता सती पतिव्रता तू का मत्सरू करती सुरता. मत्सरे दाशी सत्व बैसले माता त्यासी काय आता चालेल. काही सुद्धा हे आपलं चालणार नाही बघ. महान पतिव्रता असणारी ती विनीता आहे आणि तिच्या बरोबर तू असणार कशाला असलं कारस्थान रचलं गाई. आता भला मोठा त्या कर्माचं भोग तुला बी भोगावं लागणार आणि तुझ्या बरोबर आम्हाला बी भोगावं लागेल म्हणले असणार. कशाला असला आपला भला मोठा अवघड पण कशाला असली शर्यत लावली तू. आता काय करू, आमचं तर आता काही चलत नाही अशी पोरं आपल्या आईला समजूत घालू लागली. न करता मातेचा काही वार पुत्र जन्मते तुम्ही पाथर. अवघे झोंबवी न विखार निळे सत्वर करावारू. पोरं म्हणले आई काय म्हणले माहिती का पोरांना, मी आधीचे का तो आम्ही आधीचा मला लागला पाचशे पोया म्हणले पोरांना. होय रे पोरांना म्हणले असतात.
हा तुम्हाला कळतंय का नाही म्हणजे पोरांनो? मातीचं दुःख तुम्हाला आईचं दुःख कळत नाही, अद्याप न कळत. दगडाला पोटाशी, तुम्ही दगड आला का म्हणजे माझ्या पोटाशी म्हणजे असणार. कळायला पाहिजे तुम्हाला आईचं दुःख म्हणजे. कळत नाही म्हणजे असणार. तुम्ही म्हणजे आताच्या आता जायचं आणि त्या घोड्याला चावायचं आणि घोडं निळं मला दाखवायचं, बाकीचं काय करायचं नाही असं पोरांना ते कदरून सांगितलं. सर्प म्हणे ती करिता कपट होईल विगियांचे तळपट, वंश होईल सपाट करिता कपट भले नव्हे. पोरं म्हणायला लागले आई नादाला लागू नको, कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहतच नाही. दुसऱ्याला खड्डा खांदायचा आहे पुरायला, आधी खड्ड्यात आपण उतरावं लागणार आहे. दुसऱ्याच्या तोंडाला काळा लावायचं म्हणलं तर आपला हात आई आधी काळ करावं लागतात ग. तुला कसं कळलं ना? एक कोणी पुत्राचे वचन कदू झाली कोपायमान, बरं. मग शाप दिदला दारून अगदी धने भस्म व्हाल पै. मग म्हणजे मला उलट सुलट बोलताव का म्हणले तर हाताच्या पोटाप्रमाणे सांभाळून मला शिकवायला लागला काय? कपट केलं की तळपट होते. अतिशय राग आला आणि रागाच्या भरात म्हणजे पोरांनो तुम्ही धडा धडा जळून मारचान. तव सर्प धोंबवीन सकळ विषय वारू केले सुनीळ, मग मातेशी सांगली उतावेळ दावी तू तत्काळ विनितेसी. मग म्हणले जाळचं धडा धडा जाळचाल म्हणलं पोरं घाबरले की म्हणले असणार. बरं आहे तुझं काम करतो, मारण्यापेक्षा तुझं तेवढं काम केलेलं बरं म्हणले असणार. काम करतो हो, आताच्या आता आम्ही जाताव घोड्याला चावताव. आमचं घोड्यात विष पसरले की घोड्याचा रंग बदलणार, निळ होणार, तो लगेच त्या वनितेला दाखवायचं आमचं काम झालं. असं असणारी पोर आपल्या आईला म्हणू लागली आता काय झालं पुढं? विलंब करिता या कार्याशी सूर्य शोषील या विषाशी, मग दावीला विनतेसी जयो अम्मासी पैनये. तू जर उशीर केला घोड्याला आमचं विष चढणार. विष चढलं की कलर बदलतय, कलर बदलल्याबरोबर लगेच तू तिला दाखवायचं कदरूला. तू जर उशीर केला असणाऱ्या वनितेला दाखवायला जर उशीर केला आहे तू तर काय होईल माहिती का? सूर्यदेव सगळं ते विष शोषून घेतील. शोषून घेतला की आपला विजय होणार आहे का? विजय होणार नाही. म्हणून उशीर लावू नको आणि चावल्या चावल्या लगेच त्या असणाऱ्या वनितेला बोलवायचा आणि घोड्याचा रंग दाखवायचा. कपटाच्या कृत कार्यासी तत्काळ साधावे वेगेसी, विलंब करिता कपटाशी जयो अम्मा पैनाही. कपटाचं कार्य करायचं, पुढच्याला फसवायचं काम करायचंय. पुढच्याला फसवायचं म्हणजे वेळ लावून चालतं लगेच हु करून कधी फसून निघून जावा ती माणूस पुन्हा ओळखू तरी नका. बघा आपण जर एखाद्या वेळेस जर फसलो तर आपल्याला कळत नाही. एवढ्या 1 मिनिटात आपण फसलो, एवढ्या सेकंदात फसलो, काय कळून बी गेलं नाही. पुन्हा म्हणतात नाही ते काहीतरी पावडरचा वापर करते ती वापर करून काहीच कळत नाही आपल्यासारखं करते ती म्हणते ती. मग तसं असणार. फसवायचं कार्य करायचं असेल तर तात्काळ लगेचच्या लगे करावं लागतं. त्याच्यात जर वेळ लावला तर माणसं लगेच विचारपूस करतात कुठला काय आहे, आम्हाला फसवताव काय, किती जणांना फसवलं, धरून पोलिसांच्या हवाले करतील की म्हणले. मग आपल्याला त्याच्यात विजय येणार नाही, आपलं काम पूर्ण होणार नाही. म्हणून फसवण्याचं काम करायचंय, कपटाचं काम करायचंय, लवकरात लवकर करावं लागतं. उशीर त्याच्यात चलत नाही. पुत्र वचने उतावेळ कद्रू विनीता आणि तात्काळ, सूर्यरथीचे वारू सुनीळ देखो समूळ निळवर्ण. लगेच म्हणले असणार वरांनी त्या सापांनी सांगितलं. कदरूला म्हणले बोले विनीताला. विनीता घरातनं बाहेर आणली, दोघे बगीच्यात उभा राहिली. लगेच असणारे साप उडलेले आहेत आणि उडून म्हणले असणारे घोड्याचा चावा घेणार. कद्रू म्हणे विनीतेसी तू म्या जिंकले निज पैजेसी, तू झाली माझी दासी अति उल्हासी आली घरा. आणि मग लगेच असणाऱ्या ही साप उडले, घोड्याला चावले, घोड्याचा रंग निळा झाला. साप त्यांचं विष त्याच्यात शिरल्या बरोबर लगेच असणाऱ्या कदरूला देखील बघ विनीते घोडे कसले आहेत, निळे. चल घरी घे गागर वाह पाणी. अल्लाद देखुनी मातेसी सर्प मागती उषापाशी, कद्रू हरी खरी मनासी उषापाशी स्वयंवदे. बघ ऐकणारा काम मिटलं ना आपलं, पाणी भरायचं वाचलं, आनंद वाटला कदरूला. आणि पोरांनी बी काम केलं. पोरं म्हणले मग जळून भस्म हो म्हणलेला जी काय शाप होता का नाही त्याला आता काहीतरी उशाब्दी आहे तसं मर म्हणू नको. कन्या जलकाराची उदरी जलकारू वै करी, अस्तिक जन्मले ब्रह्मचारी तो शाप जोहरी रक्षील. मग म्हणले तुम्ही जळून भस्म होचाल तर कुठं होचाल? हस्तिनापुराच्या ठिकाणी जन्मेजय राजा सर्प 17 मांडील आणि त्यावेळेस ज्या सर्पाचं नाव घेऊन तिथं भिंडळ पडणार आहे. जन्मेजय राजा सर्प 17 मांडणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही सगळे जळून मरचाल.
पण त्याच वेळेस म्हणले एक आस्तिक म्हणले त्या आस्तिक मुनीमध्ये असणार त्या पद्मिनी नावचे लागेल नागनाथ महाराज नवनाथातली कथा ही तर सांगायची जुळती. मग आस्तिक ऋषी आहेत त्या पद्मिनी नागिनीला वडाच्या पोखरीत लपवून ठेवतील आणि ते आस्तिक तुम्हाला वाचवतील. उशाप काय दिला बघा. जुळून भस्म जन्मी राजाच्या सर्पसत्रामध्ये तुम्ही वाचाल त्याला बघा कधी कोणाला कधी शाप कोणाचा लागल सांगता येत नाही. तिसऱ्या पिढीला शाप भोगावा लागला होता ह्यांच्या असणाऱ्या सापकुळांच्या. पण त्या असणाऱ्या जन्मेजय राजाच्या सर्पसत्रामध्ये पडणार होती. आस्तिक मुनी त्राता झाला आणि त्या आस्तिक मुनीनं परत नागकुळ वाचवलं. असा आईला उशाप दिला तुम्हाला आस्तिक मुनी पुढे वाचवतील. दुर्दशापाग्नी अंत सर्प जळता समस्त आस्तिक पावोनी तेत देह दहनता रक्षील. मग म्हणजे असणारा दुर्धर असा शाप दिलेला होता की जळून भस्म होता. का तर त्या परीक्षित राजा 7 दिवसात साप चावून मारणार होता. परीक्षित जन्माला मेला साप चावून म्हणून त्याच्या मुलाने असणारा हे जन्मेजयाने सर्पसत्राचं असणारा यज्ञ मांडला होता. बापाचा सोडून वाचवून सगळी साप जाळून टाकायचं. आणि मग त्यावेळेस तुम्ही जळून मारताल हा आईचा शाप आता त्यांना लागू ठरला होता. मग त्यांना त्राता कोण तर आस्तिक मुनी सर्व नागकुळ वाचवतील का तर सापांची नावं घ्यायची त्यांचं पेंडोळ येऊन विचार. त्या आस्तिक मुनीने सगळ्यांच्या कानात सांगितलं त्या पद्मिनी नावची नागिन आहे तिचं नाव कोणी घेऊ नका. तिच्यात आविर्होत्र नारायण नवनारायणातील आविर्होत्र नारायणाचा नागनाथांचा जन्म होता. सिद्ध नागनाथांचा जन्म होणार आहे आणि तिथून नागकुळ वाचणार आहे म्हणून तुम्ही तिचं नाव घेऊ नका. सर्व ऋषी मंडळीच्या कानात सांगितलं. ऋषी मंडळीने पद्मिनीचं कोणी नावच घेतलं नाही तेव्हामुळे नागकुळ वाचलं. असं तुमचं कुळ वाचल. अशा प्रकारे त्या कदरून त्या असणाऱ्या नागांना सापांना असणारा उशाप दिला. व्रतपक्षाचे कुळ सकळ शापी ग्रीत जळता मातुळ अस्तिक रक्षील तत्काळ तपोबळ प्रतापे. आपल्या तपाच्या बळाच्या जोरावर बर का तपाचे सामर्थ्य तपनीला अमुप हे तपाचं सामर्थ्य ताकद आहे तपाची. वशिष्ठ महाराजांसाठी म्हणजे काय उपर्ण सूर्याच्या जागेवर एवढं तेज आहे तपामध्ये. दानामध्ये असणार तेवढ्याच प्रकारचं असणारा बळ आहे ताकद आहे. ह्या तपाच्या बळावर आस्तिक मुनी आपल्या मामाकडचं कुळ वाचवायचं. म्हणून त्या आस्तिक मुनी कुठल्या आहेत नागकुळातले असणारे त्यांच्या मामाचं नागकुळ आहे म्हणून आपल्या कुळाला मामाचं कुळ वाचवायचं म्हणून आस्तिक मुनी म्हणजे असणारा तुम्हाला वाचविल त्या मारण्यापासून असा उशाप कदरून दिला. उशापे तुष्टली माता त्यांनी अल्लाद सर्प समजता कदरुसी परमचित्ता सुख सर्वता ससेना. अशा प्रकारचा उशाप त्या सापांना कदरून दिला. कदरूलाही आनंद वाटला सापांनाही आनंद वाटला. पण वनितेला असणार दुःख वाटू लागलं. आता पाणी भरावं लागल काय करायचं. कपडे जिंतली विनीता कपट करील पुत्र घाता ते कदरुसी दस्तूर चित्ता सुख सर्वता असेना. कपटाने असणारे विनता जिंकली आपण. अंतरीचे वश स्वभाव बाहेर निघा आवरिता परी आवरीना बर का. एखाद्याचं काय चोरून आणलं की चोरून आणलं मन आतल्यात खाल्ले ना आपल्याला फेडावाच लागणार त्याचं. उगाच चोरू तर वाटलं चोरलं तर पुन्हा म्हणतं पुन्हा ती त्याचं सारखंच असतंय. ती त्यांचं कुणाचं तरी काय बोलायला लागली का की ती जी चोरून आणलेलं असतं आमचंच बोलतात काय की जवळजवळ ऐकत बसते ती दुसरे जरी बोलायला लागली तर नाही मला वाटलं मी त्यांच्यातलं गहू चोरण्याचा माझ्या गावातच बोलते मी काही झालं. अंतरीचे वशी स्वभाव बाहेर निघे आवरिता परी आवरीना मग मध्ये तिने चोरी केली. अशा प्रकारे म्हणजे असणार कपटाने आज आपण विनेता जिंकलेले म्हणजे असणार पण कपट त्याने आपल्या पोरांचा घात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणले. असे कदरूला सारखी चिंताच लागली. सुख तू थोडं सुद्धा तिला संसार करताना वाटना सारखं ध्यान फसविलं आपण उगच फसविलं असं वाटू लागलं. जरी कपटे जय पावला कपटी तरी धाके दुखदकी पोटी कपट घातकी शेवटी कपटे कपटी अति दुःखी. जरी कपटाने असणारा जय पावला असेल विजय आला असेल आपल्यासारखे माणसं झाली असेल पण सारखं मनात धाकधुकच राहते. कधी ह्यांच्या लक्षात येईल आपण फसविले म्हणून घरच्याच माणसाला आणि जर लक्षात जर आलं तर कसं काय व्हायचं. सारखं धुक मनात बसते आणि शेवटी असणारा कपट करणारा माणूस अतिशय दुःखीच होत असतं. फार असणारा दुःखी होतं वाचा. निज कपटाची अति चिंता बैसली कदूची या माथा पुढे वनितेची कथा बंधूच मना अवधारा. असणारा स्वतः असणारा कपट केलं आणि कपटामुळे तिला चिंता लागली.
चिंता से शरीर घटे, पाप से लक्ष्मी सुटे. चिंता केली की शरीर घटल्याशिवाय राहतच नाही. ते डॉक्टरला विचारतात कुठला रोग झालाय, की म्हणतो चिंत्या रोग झालाय. आता कसा चिंत्या, कशाने जाणार आहे? कुठलं औषध दिल्यावर, कुठलंच औषध दिलं तरी जात नाही. आणि अशा प्रकारचं असणारं चिंताने शरीर घटलं जातं. म्हणून ती काळजीच करायला लागली. आपण उगाचच कपट केलं, आपण उगाचच कपट केलं आणि आज ना उद्या आपण त्या कपटाचं असणारी परतफेड आपल्याला करावं लागेल अशी सारखी काळजी करू लागली. आता ही जी काय वनिता आहे ती वनिता असणारे आपण हिच्या घरी पाणी भरायचं बंद कसलं, आपलं कसं बंद होईल, कशातनं आपली मुक्तता होईल याचा ती विचार करू लागली. विनिता पुसे अरुणा प्रति श्वेत वारू सूर्याचे रती. ते आता का सांगितले मनची ती निळ प्रती ती मज आली. गेले की पोरा पैसे आपल्या. आणि त्या अरुणाला विचारलं, अरुणा मी तुला त्या दिवशी विचारलं होतं का नाही रथाचे घोडे कसले आहेत? तू म्हणला पांढरं. मी आज बघितलं तर मला निळ कस काय दिसलं रे? खोटं बोलतो का म्हणले तू? का मला फसवलं तू? असं असणारी आई आपल्या असणाऱ्या वनिता अरुणाला बोलू लागली. निळीमा चढला अश्वासी ते नेहमी झाले कद्रूची दाशी. घडा घेऊन याशी अहिर्निशी जळवाई. निळे दिसले घोडे, निळे दिसल्यामुळे बघ म्हणले मी असणारी त्या कद्रूची दाशी झाली. रात्रंदिवस म्हणले तिच्या घरी काय पोरं कमी येतं, साप काय कमी येते काय, कमी पाणी लागतं का प्यायला, धुवायला, आंघोळीला, किती पाणी लागतंय म्हणले त्यांना. रात्रंदिवस माझ्या डोक्यावरची घागरच बंद नाही. बघ म्हणले पोरा पाणी वाहून वाहून टक्कल पडायची वारी आली. अरुण म्हणे सर्पी देख चढवून या निज विष. निळे वारू केले निशंक परी कपडे दुःख पावती. आई काही म्हणले असणार, तुला खरं सांगतो मी घोडे पांढरेच आहे. पण असणाऱ्या त्या कद्रूच्या पोरांनी कद्रूनं कपट केलं आपल्या बरोबर. त्या असणाऱ्या रथाच्या घोड्यांना ते चावले, त्यांचं विष घोड्यामध्ये शिरलं, त्याच्यामुळे घोड्याचा रंग बदलला, घोडे निळे झाले. आणि नक्की असणारा आपल्याला दिले काय दुःख आहे, त्या दुःख केलेल्या कर्माचं त्यांना पुढे भोगावेच लागतील. आई तू काय काळजीच करू नको. सुनील दे कोणी वारूसी कोप आला सूर्यासी. मग उपटवून या सर्पांच्या पंखासी आणि पायासी निवटिले. मग असणारं पहिलं सापा उडता येत होतं बरं का. आता सूर्य कुठं आहे? रथ तिथं आहे. मग हिथनं अशी उडत उडत पंखाने गेले. पहिलं सापांना पाय पण होत. मग ती साप तिथं आपल्या घोडे निळे बघितले ना, विष चढलेलं बघितलं सूर्यदेवाने रथाला त्या घोड्यांना निळे झालेले दिसले. निळे झालेले दिसल्याबरोबर सूर्यदेवाला राग आला. म्हणजे हे सापच चावलेत म्हणजे आपल्या घोड्यांना. म्हणून सूर्यदेवाने तलवार काढली आणि सापाचे पंख छाटून काढले आणि पाय तुडताव पायाने उडताव म्हणून पाय बी तोडून टाकले, पंख बी सूर्यदेवाने तोडून टाकले. पूर्वी पक्ष होते सर्पासी गोमीच्या एसे पाया त्यासी. सूर्य कोपोरी मानसी पक्ष पायाशी छेदिले. मग पूर्वी असणाऱ्या सापाला पंख बी होते आणि गोम बघतो ना आपण, त्या गोमी सारखं असणाऱ्या त्यांना पाय बी लय होते. पण सूर्यदेवाने असणाऱ्या यांनी कपट केलं ना सापाने. उडा येतोय म्हणून काळजी करायचं काय? देवाने दिला कशासाठी, काय दिला कशासाठी वापर केला, वाईट कर्माची फळं भोगावत लागणार आहेत. त्यांचं पंख बी कापलं आणि पाय बी कापून टाकलं सूर्यदेवाने. पाय निवटिल्या मग उरे चालू लागले नाग. या लागी त्यासी उरग हा दुःख भोग कपटांचा. हा दुःखाचा भोग त्यांना कपटाचा भोगावाच लागला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वरा. पाय छाटल्याबरोबर त्यांना पोटाने सरकावं लागलं. पोटाने पळतात बघा साप मध्ये, म्हणून त्यांना उरग असं नाव ठेवलं. सूर्य शापिले सर्पाशी उदरी धरिले कपटासी. तोची उदर शूळ तुम्हासी अहर्निशी शुभोगाल. सूर्याने शाप दिला म्हणजे असणारा ज्या पोटाच्या ठिकाणी म्हणजे तुमचे असणारं कपट आलं, कपटाने तुम्ही म्हणजे त्या वनितेला असणारं दाशी बनवलं, कपट केलं, तुम्ही माझ्या घोड्याबरोबर कपट केलं. चावला उगोचे काय त्यांचा अपराध नसताना म्हणून तुमच्या पोटात मध्ये सारखा सूळ उठल, पोटानेच तुम्हाला सारखावं लागेल आणि पोटानेच चलावं लागल. मुकेल पक्ष आणि पायासी उदरी शूळ अहिर्निशी. कपटाची दशा येसी कपटासी अति दुःख. जिथं कपट आहे तिथं दुःख आहे, म्हणून कपट करायचं नाही. कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहतच नाही. हे भोगावं लागलं सापांना. पंख बी गेले आणि पाय बी गेले, पोटात बी सूळ सारखं पोटाने सरकून इकडं तिकडं पळावं लागलं. इतुके झाले उठाउटी तरी कपडन सोडी पाटी. अंगी घातली शेवटी कपटे कपटी अभिरुखी. आणि अशा प्रकारे असणारा कपटाने त्यांची एवढी परिस्थिती केली तरी कपट जोपर्यंत ते फळ परिपूर्ण भोगत नाव तोपर्यंत त्याची दुःख, जोपर्यंत केलेला पाप आहे
त्या पापाची फळ भोगल्याशिवाय ती पाप तुमच्या मागचं संपतच नाही. तशा प्रकारचं असणार शेवटी अजून त्या सापाला काय दुःख कपटाचं भोगावं लागलं ऐका. सूर्य अश्वविषा पूर्ण कर्णिका राखिले निश्चित करून तेरी झाले शोभा मामायन श्राम कर्ण मग त्या सूर्यदेवाने काय केलं, सर्व ते सर्व असणारं विष शिवसून टाकलं फड्याच्या आणि काय केलं, तिथून तिथून अंगातलं काढलं कानाच्या ठिकाणी ठेवलं. म्हणून त्या दिवशीपासून त्या घोड्याला नाव शामकर्ण असं झालं. वारू झाले श्याम कर्ण जगी यागी अति पावन शोभा मायतीनी लोकी. मग जगात वंदनीय जगात वंदनीय असे असणारे शामकर्ण नावचे असणारे घोडे त्या दिवसापासून झालं आणि त्या सूर्याच्या रथाच्या घोड्यांचं नाव सुद्धा शामकर्णच राहिलं. अरुण सांगे माते प्रति मज आदी सूर्याची गती मी जाऊन या बैसेन रती बंधू निर्मुक्त गरुड धीन. मग आई म्हणली आता ह्याच्या आधी दुसरी एक कथा बरं का, 2-3 पुराणात मी वाचली ह्या दोघींचा सौती मत्सरचा. ह्या असणाऱ्या वनिता होती, वनिता. त्या वनिताला आपली सुटका कोण करील, वनिता विनता. तो वनिता बी एका जागेवर आहे, विनिता बी एका जागेवर आहे बरं का. मग विनिता, मग ह्या विनतेला वाटत होतं की आपली असणारी सुटका कोण करील, पोरच करतील. हिला जसं पोरांनी मदत केली तसं माझी बी पोरं मला मदत करतील. म्हणून असणाऱ्या ह्या वनितेने असणाऱ्या पहिल्यांदा अंड्याला जन्म दिला, 2 अंड्याला जन्म दिला. 2 अंड्याला जन्म दिल्याबरोबर तिला काय वाटलं माहितीये का, पोरग लवकरात लवकर जन्माला यावं आणि मला दुःखातनं बाहेर काढावं. म्हणून सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर सूर्यदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर तथास्तु तुला मुलगा होतील असा असणारा त्यांनी आशीर्वाद ही दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर 2 अंड्याला जन्म दिला तिनं. 2 अंड्याला जन्म दिल्यावर म्हणले, तिला वाटलं, तिला सुट लागली गडबड, म्हणजे लवकर पोरग जन्माला येईल, लवकर माझी असणारे ह्या पाणी वाहण्यातनं मुक्तता करेल. म्हणून 9 महिने 9 दिवस व्हायच्या आधी एक अंड तिनं फोडलं. एक अंड फोडलं तर त्याच्यातनं आता 9 महिने 9 दिवस झालं तर पूर्ण बाळाला होत्यात. त्या पक्षाला आतमध्ये 9 महिने 9 दिवस झालंच नाही, तर त्या बाळाला हात बी नाही आणि त्या बाळाला पाय बी नाही. असंच जन्मलं, हातानं पायाचं जन्मलं. जन्मल्याबरोबर लागली की रडायलाच. आता जन्मलं तर आता ही पाय बी नाही तर हात बी नाही तर माझी मुक्तता कशी करेल, लागली मोठ्या मोठ्याने बोंबलायला. सूर्यदेवाला असणारे म्हणायला लागले, सूर्यदेवा दिलं ते दिलं, पोरग असलं कसं काय दिलं म्हणजे असणार, असलं देत असते का म्हणजे आता ही माझी मुक्तता कशी करेल म्हणजे असणार. सूर्यदेव म्हणले, मी तरी काय करू, तूच गडबड केली म्हणजे असणार. मग आता म्हणजे ही काय, ह्याचं काय करू. मग सूर्यदेव म्हणले, तुझ्या नाही कामाचं, राहू दे, ते माझ्या कामाचं. मग सूर्यदेवाने त्याला नेलं, त्याचं नाव अरुण ठेवलं, आपल्या रथाचा सारथ्य केलं. असा हा अरुण. पुन्हा दुसरं एक अंड होतं. मग दुसऱ्या अंड्याला ते म्हणजे आता धीर धरते म्हणजे 9 महिने 9 दिवस अंड्याला होऊ दिलं. अंड मनाने असणार ते उबगलं आणि त्याच्यातनं गरुड जन्माला आलं. मग ते अरुण म्हणला, हो मला रोज सूर्यदेवाचा रथ चालवावा लागते. आई मला रोज रथ चालवावं लागते, रोज माझ्या कामाची ड्युटी आहे, मला माझ्या जागेवर काम करणारा बी कोणी नाही, सही करून माघारी करता बी येत नाही, मला घोडा बरोबर हाकावाच लागतं, बरोबर तिथपर्यंत पोहोचावंच लागतं. नाहीच आम्ही दवाखान्यात गेलो तर किती पेशंटची तारांबळ. मग म्हणले असणार ही जग आहे का पेशंट सूर्यदेवाचं म्हणले असणार, फार फजिती होईल, मला माझी चोख ड्युटी करावी लागते. आई माझ्याच्याने तुझी मुक्तता होणार नाही. गरुड जरा रिकाम आहे थोडासा, त्याला जरा सवड आहे म्हणले कामाची, ती सही करून घरी गेलं तरी चालतं, त्याचा लई मोठा वशील आहे. भगवंताचं भान आहे ते म्हणले, आहे का नाही, भगवंताचं भान म्हणजे त्याचा मोठा वशील आहे म्हणले, ती तुझ्या असणाऱ्या कामात ह्या मुक्तता करेल. आई तू गरुडाला सांग. त्रिजगती गरुडापाशी सामर्थ्य शक्ती, त्याची अंगी शेषनुता शांती, बंध निर्मुक्ती तो करील. आई काय असणार, तुझ्या असणाऱ्या बंधनातून मुक्त करायचे असेल तर गरुडजी करतील. का तर शूरवीर पराक्रमी, अख्खं जगत आकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि सहिष्णुता आहे त्यांच्यापाशी, शांतता आहे, दुसऱ्याला पुढच्याला समजून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माझ्यासारखा उतावळपणा रागिष्टपणा अजिबात त्यांच्याकडे नाही, सहनशीलता आहे. या सहनशीलतेच्या जोरावर आई तुझी नक्की मुक्तता गरुडजी करतील. सूर्याची आज्ञा मज तत्वता, उदयी वंदावी माता पिता, म्हणून आलो मी वंदनार्थ, जाईल मागुता रथा गती. सूर्यदेवाची आज्ञा आहे आणि त्या सूर्यदेवाची आज्ञा शिरसावंदी म्हणून आई
आधी उठल्या उठल्या सूर्योदय व्हायच्या आधी आई वडिलांच्या पाया पडायचं. म्हणून तुमचं दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणजे आता तुमचं दर्शन घेणार आणि माझे मी असणार सूर्यदेवाचा रथ असणार पुढे हारून घेणार. एवढं महत्व दिलं अरुणोदय असणार. पहिल्यांदा अरुण येतो परत सूर्य येतो म्हणून अरुणोदय झाला असं लोक म्हणतात. एवढं सामर्थ्य अरुणाला असणाऱ्या गरुड सूर्यदेवाने दिलं आणि त्या सूर्यदेवाची आज्ञा म्हणून मी तुमच्या दर्शनाला साठी आलो होतो. तुमचं दर्शन घेतलं आई साहेब आणि मी आता जातो माझ्या कामाला असं म्हणून असणारे ते नारून निघून गेले. बंद मोचन गरुडा हाती बुद्धी सांगेल माते प्रती अरुण बैसला सूर्यारती मात्र भक्ती गरुडा गाडी. मातृभक्ती गरुडा गाडी. आईच्या भक्ती करण्यामध्ये असणारे गरुड श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये असणारी ती भक्ती ओत ओत भरलेली पण आहे. आता बंधनातून मोकळं कोण होईल? आई तुला मोकळं करणार कोण असेल? त्या कामातून मोकळं करणार सुट्टी करणार कोण असेल तर गरुडजी आहे. तू गरुडजीला काय काय काम सांगायचं ती सांग. कसं मोकळं करायचं ते गरुडजी तुला करतील एवढं अरुणने सांगितलं. अरुण आपलं असणार त्या सूर्यदेवाचं सारथ्य रथाचं करण्यासाठी निघून गेलेले आहेत. आता ही जी काय वनिता आहे ती असणारी विनिता गरुडजीला काय बोलते ऐका. विनिता सांगे गरुडा पाशी कपटेजी तोनी पैजेशी कद्रूने मज केले दाशी सहस्र वर्षी जळवाई. विनिता सांगू लागली गरुडजीला जवळ बोलवलं आणि गरुडजीला सांगू लागले कद्रूनं कपट केलं मला फसवलं असणार आणि त्या फसवण्यामुळे मी काय झाले आमची शर्यत लागली होती त्या शर्यतीचं असणार 1000 वर्ष झालं मी म्हणजे तिच्या घरी पाणी भरते म्हणले. पाणी भरून भरून बाबा मी थकले दमले. मला वाटलं तू मला काहीतरी हातभार लावशील परपंच रुपया 2 रुपये आणून देतील. मला वाटलं निवांत रात्र झाली की पोती ऐकायला जाऊ असं मला वाटत होतं. पण काय करावं म्हणले असणार बाळा गरिबीच हाटवणार म्हणले असणार. तू बी काम धंदा करेना रुपया काय कमवून आणि ना म्हणजे ते आरून तर उठलं की जात सूर्यदेवा संग. त्याला तर काय काम धंदाच नाही आणि तू हाय तू कसं तरी म्हणजे हातभार लावशील तर तू बी तसंच करायला लागला. पोरा काय करू मी? अरुणे सांगते मज प्रतिबंध मोचन गरुडा हाती तरी करशील कैसी युक्ती ते यथार्थ मज सांगे. हो त्यांनी त्याचं काम केलं ते अरुण मुनीने. त्यांनी सांगितलं आहे तुझ्या असणाऱ्या ह्या पाणी भरायच्या कामातनं सुट्टी करायचं असेल तर गरुड करीन म्हणले. बघ त्यांनी त्याच्यावर टुलिलं. 2 भाऊ असले की ती चढ बघल ती चढ बघल आहे का नाही. त्याची ती बघल मग म्हणले असणार त्याचे तुझ्या सोपून दिले म्हणले त्या गरुडावर. आता ती गरुडची तुझी असणारी कशी मुक्तता करतील ते असणारी गरुडची कडून मुक्तता करून घे असं अरुणजी सांगून गेल्यात. मग आता तू काय करतो बाळा? तेव्हा गरुड बोक्षाला उद्धट तुझं जिंतले करोनी कपट कपडे कपटी यांचे तळपट करील सपाट सरपांचे. राग आला गरुडजीला. गरुडजी म्हणले आहे तुझ्या बरोबर कपट झालंय का? मला काय माहिती म्हणले तेव्हा सांगितलं असतं ह्याचं तळपटच करून टाकलं असतं म्हणले असणार. तू सांग म्हणले खरंच म्हणले आता सुद्धा तू सांग कसं कपट केलंय. नाही कपट करणार तर तळपट केलं तर माझं नाव दुसरं ठेवू असं आईला गरुडजी बोलू लागले. मातेची देवया समाधान कोप केला उशशमन पशमन वंदोनी मातेच्या चरण काय वचन बोलत. मग म्हणले असणार थोडासा राग शांत केला. राग आला होता ना राग शांत केला आणि राग शांत का तर रात्री राग भीक माग असतो म्हणजे आणि अजून पुढचं कार्य लय भलं मोठं करायचंय. राग थोडासा शांत केला आणि आईला विचारू लागला सांग बरं काय कपट केलं तुझ्या बरोबर? बरं काय केलं असेल ते केलं असेल जाऊ दे ती विसरून जा. आता म्हणले पुढचं मी काय करू मला सांग लवकर. बंद मोचनासी पालट पुसे तू कद्रूसी जरी मागेल उत्तम पदार्थासी तरी मी आणून आई बघ असणार तुझ्या पाया पडून सांगतो तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो तू त्यांच्या बंधनातून त्यांच्या कामातून तुला सुटका करायची का नाही. तर म्हणले त्यांच्या कामातून तुझी सुटका होण्यासाठी काय मागते ती मागू दे म्हणले त्यांनी. तू सांग काय मागायचंय काय मागतील. कुठला जगताच्या ठिकाणचा उत्तम कुठलाही पदार्थ असला कुठलाही उत्तम पदार्थ असला तरी मी त्यांच्यासाठी आणून देतो. फक्त काय मागायचं ती मागू दे. त्यांनी काय मागू दे आता आपल्या भाषेत म्हणा काय मागायचं तेवढं मागू दे. त्यांनी फक्त आमच्या आईला घरी बसवायचं. काय मागेल ते घर मागू दे माझं काय इस्टेट मागू दे काय शेती मागू दे काय बंगला मागू दे काय मागायचं ते त्यांनी मागू दे. मी सगळं आमच्या कपड्यानिशी बाहेर निघतो सगळं त्यांना घेऊ दे पण तू माझ्या बरोबर चल. तुझी आजपासून सुट्टीच करतो. फक्त तिला जा घरी विचारून ये कोणा चेकने सह्या आणायचे असले तर आपण 3 जण एकदाच सह्या करू असं असणारा गरुडजी आपल्या आईला बोलू लागले. 102 झाले. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः
मात्र बंधू मोचन अर्थ आरती दुर्लभ मागेला अर्थ तो देईन पदार्थ मोचनार्थ पुषे वेगी. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत विनिता आणि गरुड यांचा संवाद आहे. गरुडानं सांगितलं जा तिच्याकडं, तिला विचार ही शर्यत बदलायची, ह्या शर्यतीच्या बदल्यामध्ये तुला काय पाहिजे जगामध्ये अत्यंत दुर्लभ, तू फक्त बोट दाखव ती वस्तू तुला आणून देतो, काही मग ह्या जगामध्ये तुला जी पाहिजे अपेक्षित आहे सगळ्याला जरी दुर्लभ असेल तरी मी ती आईच्या मुक्ततेसाठी आणून देतो, फक्त काय पाहिजे ती माग, तिला जाऊन विचार, असं गरुडा आईला बोलतात. मग विनता सांगे स्वय कदृषी गरुडे पाठविले पासे पालटू बंधू मोचनाशी जे मागती ते देईन. आणि गरुडाच्या सांगण्यावरती गरुडाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. विनिता कद्रूपाशी गेली, कद्रूला बोलवलं, म्हणले बाहेर ये. हे बघ म्हणले आपल्याला जी शर्यत आहे मी हारले मान्य आहे, मी हार मान्य करते पण बदलू, हे जी शर्यत आहे ती बदलू. ह्या तुझ्या घरी हजारो वर्ष पाणी भरण्यापेक्षा आताच जर तुला काही मागायचं असेल तर माग, कारण मला माझ्या पोरानं पाठवलंय गरुडानं. जर तुला ह्या शर्यतीच्या बदल्यामध्ये जर काही अपेक्षित असेल दुसरं तर काही माग. विनिता बोलतात निज मातेच्या बंद मोचनी कल्पतरू चिंतामणी देईन काम देनो आणुनी आवडी मनी ते मागे. आणि विनिताने सांगितलं गरुड आईच्या बंध मुक्ततेसाठी आईला सोडवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. गरुड आईच्या मुक्ततेसाठी तू काही माग, जी मनाला आवडेल ती माग. मग कामधेनू गाय मागितली, कल्पतरू मागितलं, चिंतामणी मागितलं, परीस मागितला, काही माग, जे आवडेल ती माग, गरुड तुला आणून देईल. विनिता बोलतात मग करू विचारी चिती परम सामर्थ्य गरुडा प्रती अति उद्भट याची शक्ती अमृत प्राप्ती त्या मागू. मग कद्रूने विचार केला. कद्रूला माहिती होतं गरुडाची ताकद, अति अद्भुत शक्ती गरुडाकडे आहे. मग एवढी शक्ती तिच्या पोराकडे आहे म्हणल्यावर कपट करायला घाबरली का? जर उघड पडलं तर गरुड काय अवस्था करील? कद्रूला माहिती होतं त्या गरुडाकडे एवढी ताकद आहे तरी सुद्धा घाबरली नाही महाराज कपट करायला. मग तिनं विचार केला ह्याची ही जी गरुड आहे सामर्थ्य त्रिभुवन आकळण्याचं एवढं सामर्थ्य ह्या गरुडाकडे आहे, म्हणून अमृताची प्राप्ती मागू. ते अमृतच आपल्याला घेतलं की आपली पोरं बी वाचतेली, सगळं कुळ वाचल. आणि अमृताला रक्षण साप असते पण प्यायला भेटत नाही. अमृताला रक्षण साप होते पण त्यांना प्यायला भेटत नव्हतं. आपली सत्ता जर भेटली त्या अमृतावरती तर आपण सगळे अमर होईल, मरायचं टेन्शनच नाही, असा विचार त्या कद्रूनं केला. माझे माझ्या पुत्रा शाप बंधन तेही केली अमृत पान. मग बाधी जरा जन्म मरण निर्धनुतेची सांगू. आणि मग त्यांनी सांगितलं मीच शाप दिला मग अशी पोराने, अग्नी दहने भस्म व्हाल, आगीमध्ये जळून मरसाल, असं मीच शाप दिलेला आहे पोरांना. मग ही अमृत जर त्यांना पाजलं सापांना तर मरायचे टेन्शन आहे का? मरत आहे अमृतपान. अमृत पिल्यावर माणूस मरतच नाही, अमर होतो. मग ही सापांना मरायचं टेन्शनच नाही. मग अग्नीत टाकू द्या, कुठं बी टाकू द्या, अमृत पिलं की अमर होतं, मरणार नाही याची आनंद कद्रूला वाटला. कद्रू सांगे विनते पासी निश्चय पुसावे गरुडासी परमामृत देव देवविसी तै तू होशी बंध मुक्त. कद्रूनं लगेच विनितेकडे गेली आणि विनितेला सांगितलं बदलायचं म्हणती होय, बरं ऐक म्हणले, तुझ्या गरुडाला सांग की परम अमृत भगवान श्री विष्णूकडे आहे, ते कुठेही नाही. आणि भगवान श्री विष्णूचं ते परम अमृत आहे, ते जर तू आणून दिलं तरच आपली शर्यत बदलेल. मग ते अमृत आणून द्यायला गरुडाला सांग, असं कद्रू विनितेला बोलते. माझे पुत्र पाताळवासी या खंडराखन अमृतासे तरी प्राप्ती नाही त्याशी ते तू देशी तै मुक्त. आणि कद्रूने सांगितलं अमृत रोज पोरं बघतेत त्या. आता अमृताला रक्षणच साप आहे, पाताळामध्ये अमृत आहे त्याला रक्षण साप आहे.
पण पोरांना ती प्यायलाच भेटत नाही. रोज रक्षण करतात त्याचं, पण त्यांना हात लावायचा अधिकार त्यांना नाही. त्याच्यामुळं ती अमृत आणून माझ्यापाशी दे असं कद्रू बोलतात. स्वादमृत उन्मादमृत सुप्तामृत सुप्तामृत ते अमृते प्रलब्धार्थ परमपूत पांचवे. 5 अमृत सांगितली. स्वाद अमृत आहे, उन्माद अमृत आहे, सुप्त अमृत आहे, तृप्त अमृत आहे आणि शेवटचं अमृत पंचामृत, त्याला परम अमृत म्हणताय. आणि 5 अमृत आहेत म्हणतात. स्वादामृत अप्सरासी तेने त्या स्वादिष्ट सर्वासी तृप्त अमृत ते देवासी क्षुधा त्याशी बाधेना. स्वाद अमृत हे अप्सरांकडे असतं म्हणून ते अत्यंत सुंदर दिसतात, स्वादिष्ट असतात. हे स्वाद अमृत आहे, ते अप्सरा प्राशन करतायत. तृप्त अमृत हे देव प्राशन करतायत. देवांकडे तृप्त अमृत आहे. आपल्याकडे बी अमृत आहे, चहा अमृतच आहे, पिलं की समाधान वाटतं. तसं स्वर्गातल्या लोकांना अमृत म्हणजे तृप्त अमृत आहे. ते अमृत पिलं की त्यांना पुन्हा भूक लागत नाही, अशा पद्धतीने सांगतात. उन्मदात अमृत दैत्यासी तेने ते उन्मत अहर्निशी सुचप्त अमृत ते दिग्गसासी तेने सुकेशी डुलत. आणि उन्माद अमृत दैत्य प्राशन करताय, त्याच्यामुळे ती उन्मत असते. दैत्य कोणाला ऐकत नाहीत, आज कोणालाच ऐकत नाही. उन्माद उग त्या ठिकाणी उन्मादपणे वागायचं. आणि पुढे त्या ठिकाणी पुढचं अमृत सांगितलं सुप्त अमृत म्हणजे झोपायचं, ते दिग्गजाकडे असतं, अशा पद्धतीने सांगतात. डुकले येती निद्रास्थानी ते विडुलने दिगंजासी ये तव अमृते वायसी देवी सर्वासी चाळविले. आणि ते असणारं जे अमृत आहे, सुप्त अमृत, झोप लागायचं, ते दिग्गजांना आहे. डुकले सारखं त्यांना झोपीत असतं, ते अमृत कुंभकर्णाकडे होतं. झोपायचं टेन्शनच नाही, बरंच निवांत झोपायचं. आणि सुप्त अमृत असणाऱ्या दिग्गजांना होतं. चालता चालता मी डुकले येत होत्या. आणि अशा पद्धतीचे 5 अमृत कोण कोण प्राशन करत सांगू लागले. समुद्र मातीला समस्ती झाली अमृताची प्राप्ती कलह करिता देवी दैती मोहनी हाती दिदले. आणि समुद्र मंथन देव दैत्यांनी मिळून केलं. दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं. समुद्रामधून रत्न बाहेर पडली, 14 रत्न, आणि त्याच्यामधलेच हे अमृत आहे. मग अमृत घ्यायचं कोणी, देव दैत्याकडे भांडणं लागली. मग त्याच्यामध्ये भगवान श्री विष्णू मोहिनीचं रूप सुंदर धारण केलं. आणि दैत्य त्या मोहिनीला बघून एवढे बोलले देखोनी हा तुझी मूर्ती, अति उल्हास झाला चित्ती, तुझे सांगसी निश्चिती, आम्ही चित्ती मानिले. दैत्याने सांगितलंय बघ, तू म्हणशील एक बरं एक म्हणलं तरी आम्ही ऐकायला तयार आहे. जसं म्हणशील तसं, काय आहे तसं सांग. मग लगेच तिने अमृत वाटायला सुरुवात केली. आता ऐका. मोहिनी रूपे श्री विष्णू जाण तेने अमृत विभागून इतर अमृत वाढून राखिले आपण अमृत. आणि मोहिनी भगवान श्री विष्णूनच मोहिनीचं सुंदर रूप धारण केलेलं होतं. आणि त्या मोहिनीनं, भगवंत रूपी मोहिनीनं अमृत वाटायला सुरुवात केली. ही बाकीचे जे अमृत आहे ते वाटून टाकले, आता सांगितलेले. आणि परम अमृत जे आहे ते स्वतःकडे ठेवून घेतलं. आणि तेच परम अमृत तुझ्या पोराला म्हणजे गरुडाला आणून द्यायला सांगा. चुके जेने चुके जरा मरण ते परामृत विष्णू आधीन ते जय देशील आणून बंद मोचन तै तुझ. आणि त्यावेळेस सांगितलं हे जे आहे गरुडा त्या असणाऱ्या कद्रूने सांगितलं हे जे अमृत आहे ते जे अमृत प्राशन केल्यानंतर ना जन्म आणि मरण चुकत, म्हणजे मरणच येत नाही. आणि असं परम अमृत विष्णूच्या अधीन आहे. त्यामुळं तू जा आणि ते अमृत आम्हाला आणून दे, असं कद्रू सांगू लागले. कोणी कद्रूची कथा गरुडापाशी आली विनता आणून द्यावे परमामृता बंद मोचनता पैमज. आणि अशा पद्धतीने कद्रूचं बोलणं ऐकलं. विनिता गरुडापाशी आली. गरुड तेव्हा भगवान श्री विष्णूचं वाहन नव्हतं, तेव्हा नव्हतं. जर असं तर डायरेक्ट गेलं असतं की अमृत द्या, देवान दिलं नसतं का. मग महाराज म्हणले वशिला भगवान लगेच दिलं असतं. पण तेव्हा तो नव्हता, तो असं अजून नोकरी लागलेला नव्हता, असं फिरत होता. आणि त्यावेळेस कद्रूनं सांगितलं
जाते असणाऱ्या विनिताकडे. विनिता आली गरुडाकडे. असं असं तिचं म्हणणं आहे. ती परम अमृत विष्णूच्या अधीन आहे, भगवंताच्या सत्तेखाली आहे आणि ते अमृत आणून कद्रूला दे तर माझी सुटका आहे असं सांगतात. परी सोनी मातेचे वचन तिचे करावया बंद मोचन वंदोनी मातेचे चरण अमृतार्थी आपण उडो पाहे. आणि लगेचच आईचं बोलणं ऐकल्याबरोबर गरुडा आईच्या पाया पडला, नमस्कार केला आईच्या चरणावरती आणि अमृताचं हरण करायला. कारण रामाने विचारलं होतं अमृत हरण का केलं जटायूला. जटायू महाराज कथा सांगते. गरुड उडाला. उडत असताना तेवढ्यात वक्र उपजली मातेचे मग हाती धरिले गरुडाचे आणि लाशे कसे पाशी व्रतांत त्याशी सांगितलं. मग गरुड उडणार अमृत हरण करायला जाणार. तेवढ्यात आईला कृपा आली. म्हणले वडिलांचा आशीर्वाद बी असणं गरजेचं आहे. आई वडील दोघांचा आशीर्वाद वडिलांच्या हाताकडे द्यावा म्हणून गरुडाच्या हाताला धरलं आणि कश्यपाशी आणलं आणि कश्यपाचं दर्शन गरुडाने घेतलं आणि कश्यप महाराजांना विनीतेनं घडलेलं आतापर्यंत सगळं वृत्तांत सांगितला. मात्र भक्ती गरुडासी कोणी सुख काश्यपासी कृपे आबेशी कुल त्याशी घरी पोटी स्वानंदे. आणि कश्यपाने पाहिलं गरुडाची मातृभक्ती गाडी आहे. गाडी म्हणजे बलवान. हे मातृभक्तीमध्ये निपुण आहे दोघही. अरुणही मातृभक्त आहे आणि गरुडही मातृभक्त आहे. अरुण तर आधी मग असं सांगितलं आले आधी आई वडिलांचं दर्शन करायचं आणि मग कामाला जायचं. हे अरुणाचा नियम आहे. आणि गरुड सुद्धा आईच्या कार्यासाठी तिच्या मुक्ततेसाठी काही करायला तयार आहे. हे कश्यपाने पाहिलं आणि अभय हस्त ठेवला. काय बोलतात ऐका. हरी केवर देती त्याची प्रतापे पावसी परमरामृतासी युद्धी विष्णू भक्त होशी मुक्त करशी निज माता. कश्यपाने आशीर्वाद दिला विजयी होशील. युद्ध करत असताना तुला विजय मिळेल आणि युद्धामध्ये विष्णूचा भक्त तू होशील. परम निस्सीम जवळचा विष्णूचा भक्त होशील असा आशीर्वाद कश्यप देऊ लागले. परमामृत विष्णू आदिन त्याचे करावे नामस्मरण नामापाशी विजय पूर्ण निश्चय जाण हरिभक्ता. आणि त्यावेळेस कश्यपांनी सांगितलं हे बघ म्हणले अमृत आणायला चाललाय पण अमृत ज्याच्याकडे आहे तो भगवान श्री विष्णू त्याच्या अधीन अमृत आहे. आणि जात असताना त्याचं भजन करायचं भगवंताचं त्याच विष्णूचं स्मरण करायचं. स्मरण केल्यानंतर ना तुला विजय मिळेल. रणांगणामध्ये युद्धामध्ये कुणीही आलं तरी तुला विजय मिळालं असं कश्यपजी सांगतात. अच्युत नामाच्या आवृत्ती तया परळई नवे च्युती अच्युत पदाची निज प्राप्ती युद्ध सामर्थी पावची. अच्युत भगवंताचं नाव आहे आणि ते असणाऱ्या नावाला कधीच क्षय नाही. नावाचा कधीच त्या ठिकाणी अंत होत नाही. अशा प्रकारचं न संपणारं ते नाव आहे देवाचं भगवंताचं. त्याचं नामस्मरण कर तुला युद्धामध्ये विजय मिळेल. आईशी कश्यपे परम कृपा करुणी अच्युत नामा उपदेशुनी गरुड दाडीला अमृत हरणी नामस्मरणी निजवियो. आणि अशा पद्धतीने कश्यपाने कृपा गरुडावरती केला. आपला हात डोक्यावरती ठेवला. कश्यप ते असणारे अच्युत नावाचा उपदेश केला. हे नाम मुखामध्ये घे आणि या नामाचा नाम जप कर तुला युद्धामध्ये विजय मिळेल असं सांगून गरुड अमृत हरणासाठी उडाला. माता पित्याशी करुणी नमन तीर्थ घेतले पार्थून हरिनामी नित्य सावधान क्रमवया गगन आल्हादे. आणि गरुडानं आईचं दर्शन घेतलं. विनीताचं कश्यपाचं दर्शन घेतलं. कश्यप ऋषींनी जो सांगितला होता मंत्र अच्युत नाव भगवान श्री विष्णूचं नाव ते कंठामध्ये धरलं आणि त्याचं नामस्मरण सगळं जे गगन आहे आकाश आहे ते आकाश आक्रमण करण्यासाठी आकाशामध्ये उडण्यासाठी उड्डाण करू लागला. नकुळ दासी विनते घरी नकुळ जन्मला तिचे उदरी तो गरुडासी सहकारी होऊन सरपरी चालिला. गरुड उडाला आकाशामध्ये अमृत हरण करण्यासाठी. आणि विनीतीच्या घरामधली जी दासी होती तिचं नाव नकुळा होतं. नकुळा नावाची दासी आणि तिच्या पोटाला नकुळ म्हणजे मुंगूस जन्माला. मुंगूस आणि तो मुंगूस गरुडाच्या साह्याला चालला.
गरुड युद्ध करते आकाशातून आपण खालून साप दिसला की तुकडे करायचे मुंगूस, आणि तो सुद्धा त्या ठिकाणी बरोबरीला निघाला. गरुडाच्या साह्यार्थ सरपारी म्हणजे सर्पाचा अंत करणारा तो मुंगूस गरुडाच्या बरोबरीनं निघाला. आरंभोनी त्या दिवसासी वैर सर्प मुंगसासे बेटी होता येरासी निज प्राणासी सर्प सांडी. दुश्मनी तेव्हापासून आहे सापाची मुंगसाची, त्रेतायुगापासूनची दुश्मनी आहे. साप मुंगसाला साप दिसलं की युद्ध होतं दोघांचं, एकमेकाला मारायला बघते. त्या दिवसापासून कोणच्या गरुड अमृत हारायला जात असताना गरुडाची बाजू मुंगसानं घेतली होती आणि मुंगूस सापाला मारित होता. तीच दिवस आहे, त्या दिवसापासून सापाचं मुंगसाचं आजही वैर आहे. साप मुंगसाला बघितले की एकमेकाला मारायला धावते असं सांगतात. मुखी नामाची आवृत्ती गरुड निघाला अमृतार्थे. कश्यप उद्देशाची युक्ती विष्णू प्राप्ती संग्रामी. आणि मग मुखामध्ये भगवंताचं भजन आहे, नामस्मरण चालू आहे. कश्यपाने उपदेश केलेला आहे, त्यामुळे अमृत प्राप्त होण्यासाठी अमृताचं हरण करायला गरुडजी निघाले. एका जनार्दना शरण करिता श्रीराम नामस्मरण भगवत्या प्राप्ती आलोट ज्ञान हे महिमान नामाचे. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत गरुडाला उपदेश केला, पण आपणही तेच करायचं. गरुडाला विजय भेटला, कशामुळे भेटला? ताकद होती, पण त्याला जोडी नामाची होती. नामाची जोडी असली की ताकद भेटते. नामामृत गोडी वैष्णवाला धली, पुढं योगी जोडली सकळ सिद्धी. अशा पद्धतीने हे नाम अमृत आहे, ते मुखामध्ये घेतलं आणि म्हणून गरुडाला विजय भेटला. हे महिमान, हे ताकद त्या नावाची आहे असं सांगतात. नामापाशी मुक्ती नामापाशी यश कीर्ती नामापाशी विजय प्राप्ती कर्म निर्मुक्ती हरिनाम. भगवंताच्या नामापाशीच विजय आहे. नित्य श्रीराम नामस्मरण तेथे यश कीर्ती कल्याण. नाथ महाराजांचे शब्द, यश कीर्ती आणि मग कल्याण. नामदेव महाराजांनी फक्त कल्याण सांगितलंय. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. नामदेवानी फक्त कल्याण हो म्हणून सांगितलं, पण नाथ महाराज यश कीर्ती कल्याण. त्याचं नाम, जो भगवंताचं जो नामस्मरण करतो त्याच्यापाशी यश आहे, कीर्ती आहे, कल्याण आहे, विजय आहे असं सांगतात. नामापाशी नित्य निवृत्ती नामापाशी नित्य शांती नामवंदीचे सर्वमती ब्रह्मप्राप्ती हरिनामे. आणि नामापाशी नित्य विजय आहे, नामापाशी आघात शांती आहे. भगवंताच्या नामामध्ये अफाट शांती आहे. आणि नावाला कळीकाळ सुद्धा वंदनीय करतात, एवढं मोठं नाव आहे भगवंताचं नाव. राम 2च अक्षर आहे, पण किती मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाढ. नाम आहे, आकाशापेक्षा मोठं नाव आहे. 2च अक्षर आहे, पण सगळं ती गुण आकळण्याची यम सुद्धा पाया पडतो. करिता राम नामाचे पोवाडे यमही त्याच्या पाया पडे. एवढी ताकद त्या भगवंताच्या नावामध्ये आहे. एका जनार्दना शरण नामे पातकी परम पावन नामे प्रपंच ब्रह्मपूर्ण नामचे दान परब्रह्म. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, नामे पातकी परम पावन. पापी लोक सुद्धा भगवंताच्या नावानं, भगवंताच्या भक्तीनं पावन होत आहेत. किती पाप असू द्या महाराज, महापापाच्या पर्वत कोडी श्रीरामा नाम क्षणे विभांडी. एवढं अफाट नाव त्या भगवंताचं आहे असं सांगतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एका कार्तिकाया कश्यप वंश वर्णन नाग गरुड परम अमृत नाम षष्ठमोध्याय गोडा कुंडली गोडा श्री ज्ञानदेव तुकाराम.